त्यापैकी काल आपण भगवान शिवशंकराचं आणि माता पार्वतींचा विवाह पाहिला आहे। सुंदर अशा प्रकारचा त्यांचा विवाह झाला महाराज। आणि विवाह झाल्याच्या नंतर आता भगवान शंकराची पर्वतराजांच्या घरी म्हणजे शिवगण असतील, भूत पिशाच जेवढे त्यांची जी मंडळी आहे, वऱ्हाड मंडळी, बाराती, हे सर्व त्या ठिकाणी भगवान शंकराच्या बाराती आणि त्यांच्या सासूरवाडीतील सगळे पर्वतराजाच्या नगरीतील सर्व भगवान शंकराची थट्टा मस्करी करू लागले महाराज। आता शिवजी मात्र अतिशय खुश झालेले आहेत, कारण बऱ्याच काळापर्यंत सतीचा आणि शिवशंकराचा वियोग झाला होता ना, आणि आता मात्र भगवान शंकर अतिशय खुश आहेत। आणि सती सती करून रडणारे जे भगवान शंकर आहेत ना महाराज, ते आता मात्र सगळे म्हणू लागले, महादेव आता तुम्हाला सती परत भेटली ना, आता तर तुम्ही खुश आहात ना, असे काही काही म्हणून त्या ठिकाणी चिडवू लागले महाराज। भगवान शंकराची मस्करी करू लागलेले आहेत। आणि मग पण इकडे मात्र आता हा कामदेव मात्र कोळसा झाला होता ना, त्यांना शाप दिला होता कोळसा होण्याचा। रती तेथे त्या कोळशाच्या जवळ आली आणि भगवान शंकरांनी त्याला जाळलं होतं ना, तर ती कोळसा घेऊन आली, बोलू लागली, म्हटली सर्वांना आनंद झाला, परंतु मी मात्र नाराज आहे, कारण लग्नाच्या कार्यामध्ये सगळे जर आनंदी असतील आणि एखाद्या जर बाईचं तोंड पडलेलं असलं तर ते लग्न काही चांगलं वाटत नाही। म्हणून त्या रतीचं मात्र चेहरा पडलेला होता आणि सगळे आनंद विभोर झालेले, सर्वजण नाचत आहेत, मस्करी करत आहेत, थट्टा करत आहेत अनेक प्रकाराने। आणि सती रती मात्र नाराज झालेली, कारण तिचा मालक जळाला ना महाराज। आणि मग भगवान शंकर रागानेच पाहत होते, म्हटले हा काम आहे ना, हा मोठा विकारी आहे, हा नरकाचं द्वार आहे, काम बर का, नरकाचं द्वार आहे, आणि याला पहिल्यासारखं करायचं नाही। का बरं? कारण हा नरकाचं द्वार आहे ना, कोणाच्या अंतःकरणात शिरला की त्याचं सगळं इथून तिथून काही चांगलं केलेलं आणि वाईट केलेलं सगळं पाण्यात जात असतं महाराज। मग पार्वतीला मात्र त्या ठिकाणी दया आलेली, पार्वतीने भगवान शंकराला सांगितलं, स्वामी त्याला जीवदान द्या। पार्वतीच्या कृपेनं कामाला पुन्हा एकदा जीवदान प्राप्त झालं, म्हणजे पूर्वस्थितीला आलेला आहे कामदेव। ब्रह्मदेवाने दिलेला जो आशीर्वाद होता तो मात्र खरा झाला। शाप म्हणून कामदेवाला पुन्हा त्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। सर्वजण आनंद मग्न झाले व हिमालयाला सुद्धा फार आनंद झाला महाराज। हिमालय म्हणजे पर्वतराजा, फार आनंद झाला, माझ्या मुलीचा आता विवाह झालेला आहे। म्हणजे बापाच्या मुलीचा विवाह झाला की पित्याच्या डोक्यावरील ओझ हे खांद्यावर आल्यासारखं होतं महाराज। कारण पिता हा अतिशय प्रेम करणारा असतो बरं का मुलीवरती, फक्त दाखवत नसतो तो। म्हणून बापाच्या अंतःकरणामध्ये मुलापेक्षा मुलीविषयी फार दया असते। ज्या वेळेला मुलीचं लग्न होत असतं ना महाराज, मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर त्या लग्न मंडपामध्ये लग्न लागल्याच्या नंतर बाप हा दुरून दुरून फिरत असतो, अनेक त्याच्या पाठीमागे कार्य असतात, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये आता एकच चालू असती कुजबुज की आता तुझी मुलगी जाणार आहे, आता तुला सोडून तुझी मुलगी जाणार आहे। सारखं त्याच्या नजरेपुढे एकच शब्द येत असतो महाराज। आणि जेव्हा ती मुलगी आपण तिला वाट लावतो ना, त्यावेळेला
ती मुलगी सर्वांच्या गळ्यामध्ये, सर्व स्त्रिया उभ्या असल्या की प्रत्येक जणीच्या गळ्यात पडते आणि रडते. महाराज सासरी जायचे ना, आता प्रत्येकांच्या गळ्यामध्ये पडून रडत असते. आणि रडत असताना सगळ्यांचं रडणं झालं का मग मात्र तिचे डोळे असे इकडे तिकडे पाहू लागतात की माझे पिता दिसत नाहीत, कुठे असतील माझे पिता, कुठे असतील माझे पिता. आणि सारखं ती बापाला शोधत असते. महाराज बाप कुठेतरी दूर असा एका कोपऱ्याला उभा राहतो. का? कारण त्याला माहित असते आता माझी मुलगी जाणार आहे आणि जाताना तिनं जर माझ्या गळ्याला पडून रडली तर मला सुद्धा अश्रू अनावर होतील आणि मी इतक्या लोकांमध्ये कसा रडू, असं त्याला वाटत असतं. आणि म्हणून तो कुठेतरी लांब उभा राहतो आणि एकटाच डोळ्यातले अश्रू पुसत असतो. महाराज म्हणून हे बापाचं अंतःकरण फार विशाल असतं, परंतु त्याला असं मोकळं करता येत नाही. आपण तुम्ही आम्ही जसं खुळखुळू रडून मोकळे होतो ना महाराज, बापाला तसं नाही बरं रडता येत. तो आतल्या आत रडत असतो. पुरुषांचं असं, जर एखादा पुरुष रडत असेल ना मोकळं, तर त्याला लोक बी चांगलं म्हणत नाही. तो त्याला म्हणतात काय बायकासारखं रडतं हे माणूस. अरे रडलेलं चांगलं असतं बरं का. मोकळं रडणं, मोकळं हसणं हे अतिशय शरीराला चांगलंय. जो मोकळं रडत नाही त्याला जे पहा ना, पुरुषांना जास्त अटॅकचे झटके आहेत. का? ते असे आतल्या आत खचून घेतात ना, आणि त्या रक्तवाहिन्या मग अशा दापान काय होतात, अशा म्हणजे चांगल्या चलत नाहीत बरं का. आणि आपल्या स्त्रिया कोणी असं एखादी 10 असेल की ती अटॅक न मेली, परंतु पुरुष मंडळीची संख्या जास्त आहे. का? त्यांचं दुःख जे आहे ना ते असं मोकळं करत नाही, आतल्या आत दाबून ठेवत आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी हा प्रकार जास्त घडत असतो. अशा प्रकाराने तो बाप आतल्या आत पर्वतराजा रडत आहे महाराज हिमालय, आणि रडू लागलेला आहे. प्रत्येक बापाची अशीच अवस्था असती. फार गोड वर्णन केलेलं आहे एका कवीनं. उरामधी माया त्याच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला मुखामध्ये माया त्याच्या कनावाकला घडी भर तू थांब गड्या ऐक त्याची दापर घडी भर तू थांब गड्या ऐक त्याची दापर लय अवघड हाल गड्या मुलगाया बापर मुलगाया बापर लय अवघड हाल गड्या मुलगाया बापर मुलगाया बापर.
असा गोड त्या ठिकाणी कवीने एका उल्लेख केलेला आहे महाराज बापाचा. असा असणारा बाप असतो, बापाला कधी समजून घेतलं पाहिजे बर का. आणि म्हणून या ठिकाणी पर्वतराजाची अवस्था ही अशीच झालेली आहे. पर्वतराजा सुद्धा अशाच पद्धतीने व्याकुळ झाला. आपली मुलगी आता जाणार आहे आणि मुलीची बिदाई करायची. महाराज व्याकुळ झालेला बाप पार्वतीनं पाहिल्याबरोबर पळतच गेली आणि पित्याच्या जवळ जाऊन त्यांना नमस्कार केला. नमस्कार केल्याच्या नंतर पित्याच्या गळ्याला पडली. महाराज पडल्याच्या नंतर पित्यानं सांगितलं, हे बघ पार्वती, जीवनामध्ये एकच कर, पतीची सेवा. पतीला काय हवंय काय नको हे सगळ्या गोष्टी तुझ्यावर आहेत, कारण तो जगाचा मालक आहे ग. तू फार भाग्यवान आहेस. तू जगत जननी आमच्या उदरामध्ये जन्माला आली. आम्ही तर फार भाग्यवान आहो, कारण तुझ्यासारखी कन्या माझ्या पोटी जन्माला येणं माझं कोण्या जन्माचं पुण्य असेल ते आज मी त्याच्यातून उतराई होणार आहे. असं पार्वतीला जेव्हा बोलू लागला पर्वतराजा, पार्वतीच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या बर का. वाहत असताना सांगितलं, बाबा काळजी करू नका. अरे तुमचे संस्कार माझ्या रक्तामध्ये आहेत. तुम्ही जसं सांगाल तसं मी करायला तयार आहे. मग आईकडे गेली. आई सुद्धा रडू लागली महाराज. आणि आई रडत असताना आई सुद्धा सांगते, पार्वती पती हाच तुझा देव आहे. पतीची सेवा हेच तुझं देवपूजन आहे. पतीचं प्रत्येक कार्य करणं हेच तुझ्यासाठी सर्व काही आहे. पार्वती अगोदरच सगळी याच्यामध्ये ज्ञात होती महाराज. ती काय अज्ञानी थोडी होती सगळ्या गोष्टी, कारण ती जगत जननी, तिला सांगायची काही गरज नाही. पण हे तुमच्या आमच्यासाठी या ठिकाणी ही रूढी परंपरा साधू संतांनी करून दिलेली आहे की देवदेवता सुद्धा या संस्कारात वागतात. तुम्ही आम्ही सामान्य आहोत, का वागायला नको महाराज, असं वागायला पाहिजे. आणि मग मात्र असं सांगू लागली आई. आईचंही अंतकरण कोमल असतं. आई सुद्धा रडू लागली, दाय मोकलून पार्वती माझी जाणार आहे. आई तर पहिलीच रडत असते महाराज. थोड्या थोड्याला मुलीचं काही जरी थोडस ऐकू आलं का आईचं फार मोठं अंतकरण तुटत असत. रत्नासारखी जतन केली, वा वा, रत्नासारखी जतन केली, अर्शमने माझी उडून गेली, माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, रत्नासारखी जतन केली, रत्नासारखी जतन बाप रडतो खांबाला धरून, माझा बाप रडतो खांबाला धरून, माझा बाप रडतो खांबाला धरून, मध हृदयामधलं काळीज मला चाललं सोडून, हृदयामधलं काळीज मला
मंडपाला धरून माझी आई रडती मंडपाला धरून मग हृदयामधलं काळीज चाल मला सोडून हृदयामधलं काळीज चाल मला सोडून चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी ज्याची होती त्यानंच नेली क्या बात अग ज्याची होती त्यानंच नेली आम्ही लावलेली माया सारी वायाला गेली लावलेली माया सारी वायाला गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून माझा भाऊ रडतो गळ्यात पडून माझा भाऊ रडतो गळ्यात पडून माझी लाडाची बाहुली चाला गेली सोडून माझी लाडाची बाहुली चाला गेली सोडून चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली ला 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 असा प्रकार हे बघा टाळी वाजवा तर किती गोड गायले अशा प्रकाराने पार्वती माता ही निघालेली महाराज कैलास पर्वताच्या दिशेनं भगवान शंकर आणि त्यांची बाराती मंडळी म्हणतात लग्न झाल्याच्या नंतर पर्वतराजाच्या घरी किती दिवस राहिली असेल हो जास्तीत जास्त 2 दिवस हे आपला प्रकार आहे परंतु भगवान शंकर आणि त्यांची बाराती पर्वतराजाच्या घरी 6 महिन्यापर्यंत राहिले होते आणि 6 महिन्यापर्यंत एवढी बाराती असे अनेक प्रकारचे पक्वान्न त्यांना खायला असे जेव्हा जेव्हा पंक्ती धरून बसायचे की नाही तेव्हा त्या भूत पिशाच्यांना पंक्तीला जेवायची काय माहिती महाराज हे की नाही पंक्तीला बसण्याची माहिती भूत पिशाच्यांना नाही कीर्तनात कसं बसावं हे भूत पिशाच्यांना माहित नसतं कीर्तनात कधी उठायचं असतं हे भूत पिशाच्यांना माहित नसतं जे जे कीर्तनातून उठून लवकरच जातात जे विठ्ठल व्हायच्या आधी ते भूत पिशाचेच आहेत मग काहीच म्हणजे मी
म्हणून पण म्हणून दाखवायची वेळ येते. आता कीर्तनाची एक मर्यादा आहे. वारकरी, आणि तुम्हाला सांगू का, या लोकांच्या मनावर परमार्थ झाला म्हणून या लोकांना अशा सवयी लागल्या. जोपर्यंत आमच्यासारखे महाराज लोक कडक बोलत नाहीत ना, तोपर्यंत हे लोक बी कधी सुधारणार नाही. आपण पैशासाठी त्या लोकांच्या मनाप्रमाणे वागायलो. महाराज लोक जर जास्त पैसे दिले का ते जसं म्हणतील आपण तसं करायलो, आणि म्हणून हे लोक आपल्या डोक्यावर मिरे वाटायले. परंतु या संप्रदायाला, आपल्या वारकरी संप्रदायाला, आपल्या या सगळ्या कीर्तनाची मर्यादा, या संप्रदायाची मर्यादा आहे. कधी उठले की निघले आणि उठले केले का हे काय तुमचं घरदार आहे का? अरे हे ज्ञान मंडपात या चौकटीच्या आत आलं का तुम्ही मर्यादेमध्ये येत. कोणाच्या? देवाच्या मर्यादित आहेत. माणसाच्या तर मर्यादी नाहीत तुम्हाला, परंतु देवाची तरी मर्यादा पाळायला पाहिजे. इतकी गडबड, अरे एवढी गडबड मरायची का करत नाही तू? मरायला म्हणतो देवा मला आता लई दुखायले बघ देवा, राहू दे रे, मला मरण नको. जाय ना मरून पटकन. जसा इथून गडबडीने उठून चाला तसा पटकन म्हणायचं मला तिकडे वरती डायरेक्टच घेऊन जाय. काय बोलाव महाराज, काय किती जरी तुम्हाला बोललं तर का बरं संस्कार पडत नसतील मला हेच काय कळत नाही. बघा बर, दर 3 वर्ष झाला आज तुमच्या गावामध्ये कथा करते मी. 3 वर्षापासून बोलते मी. असं नाही का पहिल्या वर्षी गुळगुळ तुमच्या संग राहिले आणि दुसऱ्या वर्षी धड झाले म्हणून बोलते. पहिल्या जेव्हापासून तुमचं मी बघते ना, तेव्हापासून तुमच्या ठिकाणी हेच आहे, म्हणून तुम्हाला बोलण्याची वेळ येते. विशेष म्हणजे आपल्या तांड्यातील महिला मंडळींना माझी तर कळकळीची विनंती असती बाबा, की तुम्ही खरंच, आपण आता तरी थोडंसं, महाराज म्हणतात अरे आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत. जगद्गुरु तुकोबर आहे, दंडवत घातली तसं मी सुद्धा तुम्हाला घालते हो. असं कीर्तनातून कधी उठून जाऊ नका. आता त्या गेलेल्या, तुम्ही म्हणसाल गेलेल्या त्या गेल्या आणि ते इथं ऐकाय नाही, तू आम्हाला का सांगते? परंतु तुम्ही काय करायचं, एक जणीनं 10 बाईला सांगायचं. आता इथे एवढे जेवढे बसलेले, एका बाईनं 10 बाईला सांगितल्यावर सगळ्याच गावातल्या बायकांना सांगणं होतं ना महाराज, हे की नाही? जशी वाईट गोष्ट एखादी जर घडली कोणाच्या, वाईटाची म्हणजे तुम्हाला दुसऱ्याचं वाईट झालेलं, जसं पोटात गुदगुल्या होतात ना आपल्या, आहे की नाही, ती जशी लगे फुलू फुलू सगळ्या गावामध्ये सांगून टाकतो आपण, तसं हे सुद्धा सांगा तुम्ही एकमेकांना. असा प्रकारे, म्हणून ही मर्यादा असती, मर्यादा. त्या भूत पिशाच्यांना सुद्धा मर्यादा काही कळत नव्हती महाराज. अशा पंक्ती बसवल्या धरून, आणि बसवल्याच्या नंतर ती आपले बुंदीचे लाडू असतील, अनेक प्रकारचे पक्वान्न होते त्या ठिकाणी, आणि ते पक्वान्न हातामध्ये घ्यायचे, कुठं बी उठून पळायचं, खायचं, कोणीकडे बी, सगळ्या राजवाड्यामध्ये ते पळत होते. असे एकमेकांकडे बघायचे, त्याच्या हातातलं लुचून खायचे, दातकाड काढायचे, असे अशा प्रकाराने हे भूत पिशाचांचं वर्तन आहे महाराज. पण तेच पर्वतराजा कधी कदरला नाही महाराज. कधी त्यांना असं वाटलं नाही, ते उलट आनंदी व्हायचे. वा माझ्या जावयाचे बाराती येत, किती आनंद विभोर झालेले. आणि आता मात्र पार्वती निघाली, जात आहे ना, तर आता मात्र पर्वतराजाला फार दुःख वाटू लागलं की इतके दिवस माझ्या घरी सगळे आनंदानं राहिले, आज जात आहेत. आणि म्हणून जास्तीच व्याकुळ झालेला पर्वतराजा आता पार्वतीला वाट लावत आहे. पार्वती, सगळे बाराती, भगवान शंकर नंदी सहित निघालेले महाराज. बऱ्याच वेळानंतर त्यांचा प्रवास झालेला आहे, आणि प्रवास करत 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 ते कैलास पर्वतावरती गेलेले आहेत. प्रत्येक मुलीला वाटत असतं की माझं घर कसं असेल, माझं किचन कसं असेल, आमची बेडरूम कशी असेल, आमची बैठक रूम कशी असेल. लग्न झाल्यावर जेव्हा ती जाती ना पहिल्यांदा, तेव्हा तिला अगोदर अशी काहीतरी कल्पना होत असते, असं असेल का, तसं असेल का. आणि तसंच पार्वतीला झालं महाराज. पार्वतीनं विचार केला कसं असेल माझं घर. परंतु जेव्हा गेली ना महाराज पर्वतावरती, तिथं कसलं घर आलं. घर नाही, दार नाही, किचन नाही, आपल्यासारखे भांडे ठेवण्यासाठी रॅक नाही, काही नाही महाराज. तिथे वनामध्ये एका पर्वतावरती असणार त्यांचं दगडाचं
आसन आहे त्याच्यावरती बसायचं, तिथेच राहायचं. वेली फुले सगळं त्यांच्या आश्रयाला, बाकी काही सुद्धा नाही. परंतु पार्वती मातेच्या चेहऱ्यावरती एवढी सुद्धा दुःखाची छट्टा नाही महाराज, की मला असं पर्वतात राहायचंय. ऊन असेल, पाणी असेल, वारा असेल, काय सांगावं महाराज, हे सगळं सहन करून त्या ठिकाणी राहायचंय. परंतु अजिबात दुःखी नाही. आनंदानं आपला पती ज्या ठिकाणी असेल तिथं माझं राहण्याचं कर्तव्य असं समजलं आणि आनंदाने दोघं राहू लागले. इकडे मात्र देव देवता आता फार त्रस्त झाल्या होत्या ना. का झाल्या होत्या त्रस्त? मी काल सांगितलं ना, एक दैत्य जन्माला आला होता, तारकासूर, आणि त्यानं ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि त्यांनी भगवान शंकराच्या पुत्राच्या हातानं मरण्याचं वरदान मागून घेतलं होतं. आज जेव्हा हे वरदान मागून घेतलं, आता मात्र भगवान शंकराचा विवाह झालेला आहे. देवदेवता सुद्धा आपल्या स्थानात गेले आणि परत बऱ्याच काळापर्यंत आले नाही. आणि नंतर मात्र लवकरात लवकर देवांनी सर्वांनी एकत्र बैठक घेतली. चला म्हटले कैलास पर्वतावरती भगवान शंकरांना आपल्याला आता पुढच्या मार्गाचं काहीतरी प्रोत्साहन द्यायचं आहे. सगळे देवदेवता आली कैलास पर्वतावरती. आल्याच्या नंतर भगवान शिवशंकराला साष्टांग प्रणिपात केला. सर्व देवतांनी सांगितलं, देवा आता तुमचा विवाह झालेला आहे, बराच काळ लोटला आहे, आता मात्र या दैत्याला मारण्याची काहीतरी योजना केली पाहिजे. यांनी फार सगळ्यांना त्रस्त केलेला आहे. तेव्हा भगवान शंकर हसले महाराज. हसल्याच्या नंतर मनात त्यांनी असा विचार केला की देव असो की माणसं असो स्वतःचा स्वार्थ पाहत असतात, ठीक नाही. सगळ्यांच्या ठिकाणी स्वार्थ आहे महाराज, आणि स्वार्थाच्या व्यतिरिक्त कोणी कोणाला प्रणाम घालायला रिकामं नाही. आणि अशा प्रकाराने भगवान शंकरांनी जेव्हा ओळखलं पण काही बोलले नाही, देवदेवतांनी विचार केला. म्हटले, देवा या तारकासुरांनी फार त्रस्त केलं आणि आता तुमचा लवकरात लवकर तुम्हाला पुत्र झाला पाहिजे असं काहीतरी कार्य करा. आता देवदेवतांना, साधू संतांना तुमच्या आमच्यासारखे काही पुत्र होत होते का? नाही. त्यांचे पुत्र म्हणजे अयवनी संभव होत होते. तुमच्या आमच्यासारखे ते यवनी संभव जन्माला येत नाहीत. त्यांच्या तपसामर्थ्याने एकदम 12 वर्षाचे 10 वर्षाचे अशा मूर्ती प्रत्यक्ष प्रगट होत होत्या. आणि मग सांगितलं की आता भगवान शंकर आणि माता पार्वतींनी विचार केला आणि दोघही एका गुहेमध्ये तपश्चर्या करण्याकरिता गेले. तपश्चर्या करत आहेत, पुत्राची प्राप्ती करायची ना, आणि तपश्चर्या करू लागले दोघेही. त्यांच्या तपसामर्थ्याने एवढं तपसामर्थ्य झालं महाराज त्यांचं की दोघांच्या तपाची शक्ती ही एकवटली, एकत्र आली आणि त्या दोन्ही शक्ती, दोघांच्या शक्तीपासून एक असा अग्नी प्रज्वलित असणारा एक मोठा गोळा तयार झाला. आता देवदेवता टपूनच बसले होते ना, कधी भगवान शंकराला पुत्र प्राप्त होतो, कधी होतो, म्हणून ते आहुती एकत्र गोळा अग्नीचा आल्याबरोबर या देव इंद्रानं सांगितलं, पटकन पोराला घेऊन चला म्हणेन. त्या दैत्याला जन्मलेलंच लेकरू कुठं मारत असतं का दैत्याला? नाही ना. पण तरी देवदेवता मोठी उतावळी झाली होती आणि त्यांनी ते अग्नीचा गोळा उचलला आणि कोण अग्निदेवाला पाठवलं, जा म्हणे तू घेऊन ये त्यांचा पुत्र. आणि ते असणारा अग्नीचा गोळाच उचलला या अग्निदेवानं आणि घेऊन चाललाय. आता ते काय साधारण थोडाच गोळा होता महाराज. शिव आणि शक्तीच्या तपसामर्थ्याचं ते एक तेज होतं आणि एवढं तेज ते होतं की ते अग्निदेवाला सुद्धा सहन होईना गेलं, एवढं म्हणजे प्रज्वलित होतं ते. आणि त्याला सुद्धा असं जाळून टाकेल असं तेज होतं, त्याला सहन होईन महाराज अग्निदेवाला. अग्निदेवाने विचार केला, हे तर मला जाळायच्या मागे लागलाय, मी अग्नी असून अग्नीला कुणी जाळतं का? परंतु शिवशक्तीची जी शक्ती आहे ना ती जाळू शकते महाराज. अशा पद्धतीने त्या ठिकाणी विचार केला या अग्निदेवानं. म्हणलं नको बापा, आपण याचा त्यागच केला पाहिजे. आणि ते अग्नीचा असणारा गोळा त्यानं त्या अग्नीच्या गोळ्याला त्याग केला, म्हणजे हातातून खाली टाकून दिला. टाकून दिल्याच्या नंतर ते एका पृथ्वीवरती उंच कड्यावर पडला, म्हणजे पृथ्वीनं धारण केला. ते पृथ्वीला सुद्धा सहन होईना महाराज.
ती सुद्धा सगळी प्रज्वलित होती की काय, जिकडे तिकडे अग्नी होतो की काय, अशी अवस्था झाली. आणि मग त्या पृथ्वीने विचार केला, बाई मलाही बी सहन होत नाही ही, तर काय करावं आता. म्हणून तिनं त्याचा त्याग केला आणि ते उंच कड्यावरून असं म्हणजे असं उंच कड्यावरून कोसळत 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 गंगेच्या पात्रामध्ये पडलं. गंगेच्या पात्रामध्ये पडल्याच्या नंतर त्या गंगेला सुद्धा, आता गंगा किती शीतल असते, किती मोठा अग्नी असेल तरी बी पाणी हे विझवण्याचं काम करत असतो. परंतु ती गंगा सुद्धा अग्निरूप व्हायची वेळ आली, इतकं तिलाही तिथं तप्त झालेली, तिला सुद्धा सहन व्हायला तयार नाही. तिनं बी काय केलं महाराज, हा अग्नीचा असणारा गोळा शिवशक्तीची शक्ती तिनंही त्या अग्नीच्या पात्रातून बाहेर फेकली. कर्मधर्म संयोगाने सकाळी सकाळी काल सांगितलेली वशिष्ठ ऋषीची पत्नी अरुंधती, ती सकाळी 4लाच ब्रह्ममुहूर्तावरती गंगेच्या स्नानाला आली होती. तिनं पाहिलं हे काय प्रकार असेल म्हणून ते गोळा हातामध्ये घेतला महाराज. हातामध्ये घेतल्याच्या नंतर ते तिला सुद्धा सहन झाला नाही, तिनं बी तिथं ठेवून दिला आणि ती गेली. तेवढ्यामध्ये तिथे ती निघून गेली आणि कृतिका लोकातून कृतिका आल्या महाराज, ऋषी पत्नी 5 कृतिका त्या ठिकाणी आल्या. त्यांनी पाहिलं हे काय प्रकार आहे म्हणून तिने काय केलं, ते गोळा घेतल्याच्या नंतर त्याला सहन होईना म्हणून त्यांनी 5 जणींनी ते एकत्र घेतला ना, तर 5 जणींनी ते खाली ठेवल्याबरोबर ते काय झाले, त्याचे तुकडे झाले 5, त्या गोळ्याचे तुकडे झाले. मग त्या 5 जणीनं बी एक तुकडा आपल्या हातावरती घेतला. हातावर ते तुकडा घेतला तर त्याच्यापासून एक पुत्र पुन्हा प्राप्त झाला. त्याला वाटलं ही काय जादू व्हायली बुवा, अशी काय जादू व्हायली. त्याला थोडं आश्चर्य वाटलं म्हणून पुन्हा त्यांनी ते पुत्र असा खाली ठेवून दिला सगळ्यांनीच. जेव्हा खाली ठेवलं ते सगळ्यांचा मिळून एक पुत्र झाला महाराज, सगळ्याचा मिळून एक पुत्र झाला. जेव्हा एक पुत्र झाला त्याला वाटलं इतकं सुकुमार असणार पुत्र हे, आणि आपण या गंगेच्या पात्रावरती नदीच्या कडेला कसं ठेवून द्यावं म्हणून 5 जणीनं विचार केला महाराज की चला आपण हे देवानच आपल्याला प्रसाद म्हणून दिला असेल. आणि त्या पुत्राला घेतला आणि त्या कृतिका लोकांमध्ये निघून गेल्या, त्याचं लालन पालन करू लागल्या महाराज. आता हे कृतिका लोकांमध्ये गेल्याच्या नंतर त्या कृतिकेनं लहानाचं मोठं केलं आणि कृतिकांनी लहानाचं मोठं केलं म्हणून त्या कृतिकेच्या नावावरून त्यांचं नाव पडलं कार्तिकेय. काय पडलं, कार्तिकेय स्वामी असा असणारा हा कार्तिकेय. आणि मग त्या कृतिकांनी आणि बऱ्याच काळापर्यंत त्याला लहानाचा मोठा केला. इकडे भगवती पार्वती आणि भगवान शंकर व्याकुळ झाले महाराज, आमचा पुत्र कोण नेला असेल, काय झाला असेल. आणि मग मात्र भगवान शंकराला सर्व गोष्टी ज्ञात आहेत ना, आणि त्यांनी विचार केला बस आता हे 100% कोण केलं, अग्निदेवानं. अग्निदेवाच्या जवळ गेले आणि अग्निदेवाला सांगितलं सांग आमचा पुत्र कुठे ठेवलास म्हणून. त्यांनी सांगितलं बा मला काय ते सहन झालं नाही, मी पृथ्वीवरती सोडून दिला. पृथ्वीला प्रत्यक्ष भगवान शंकरांना आवाहन केलं. पृथ्वी माता प्रत्यक्ष प्रगट झाली, तिला विचारलं सांग माझा पुत्र कुठे. तिनं सांगितलं हे बघा भगवान शंकर, मला सुद्धा त्याचं तेज सहन झालं नाही, मी सुद्धा गंगेच्या पात्रामध्ये सोडून दिलं. पुन्हा गंगेला आवाहन केलं, गंगा प्रत्यक्ष प्रगट झाली. भगवान शंकराला नमस्कार केला आणि विचारू लागली माझं आवाहन का केलं. सांगितलं माझा पुत्र कुठे आहे सांग. तिनं सांगितलं मला त्याचं तेज सहन झालं नाही, मी सुद्धा ते परत माझ्या पात्राच्या बाहेर टाकून दिलं. आणि मग पात्राच्या बाहेर टाकून दिल्याच्या नंतर पुन्हा भगवान शंकरांनी विचारलं आता कोणाला विचारावं. आणि मग अरुंधती ही त्यांना भेटली महाराज. भेटल्याच्या नंतर तिनं सांगितलं हे बघा तुमचा पुत्र तुम्ही कृतिका लोकांमध्ये जाऊन शोधा. भगवान शंकर आणि माता पार्वती कृतिका लोकात गेल्याच्या नंतर तिथं त्यांचा पुत्र खेळत होता महाराज. फार मोठा झाला होता, 10 वर्षापर्यंत. भागवतात लवकरच होत असतो, 100 वर्षाचा, 7 दिवसाच्याच भागवतात, कारण हे असतेच ना असा प्रकार. आणि मग तो 10 वर्षाचा कार्तिकेय असणारा लहानाचा मोठा झाला आणि तो खेळत असताना भगवान शंकर आणि माता पार्वती कृतिका लोकांमध्ये गेल्याच्या नंतर त्या कृतिकांना जवळ बोलवलं. कृतिकांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि भगवान शंकर म्हणत आहेत की माझा पुत्र कुठे.
तेव्हा ती म्हणे, त्या सगळ्या म्हणू लागल्या, बाई तुम्ही तर बरं आहे म्हणे की आम्ही लहानाचा मोठा पुत्र केला आणि तुम्ही आयत्या पिठावरती रेगोट्या वडा आले का म्हणे, आम्ही आमचा पुत्र देणार नाही. त्यांनी सांगितलं, हे बघा जन्म तर आम्ही दिला ना, तुम्ही लहानाचा मोठा केला, आता ते कर्म धर्म संयोगाने आमच्यापासून त्याचा वियोग झाला, परंतु पुत्र तर आमचाच आहे ना. मग तेव्हा त्या कृतिकांना समजावून सांगितलं भगवान शंकरानं. माता पार्वती रडू लागली, महाराज माझा पुत्र मला परत द्या म्हणून. तेव्हा त्या कृतिकांनी विचार केला, जाऊ द्या, आपण आतापर्यंत याचं प्रेम तर हस्तगत केलेलंच आहे आणि आता ज्याचा पुत्र आहे त्याला दिला पाहिजे, कारण याच्या पाठीमागे अनेक कार्य आहेत ना महाराज. आणि भगवान शंकरांनी सांगितलं, हे काय साधारण जन्माला आलेला नाही, या जगाच्या कल्याणासाठी याचा जन्म झालेला आहे. तुमच्यापाशी ठेवून तुम्ही करणार काय आहेत, काही नाही म्हणे. तुम्ही जेव्हा तुम्हाला या कार्तिकेयाला भेटायची इच्छा झाली तेव्हा तेव्हा तुम्ही कैलास पर्वतावरती येऊ शकता, परंतु आता याला आमच्या बरोबर पाठवा. नंतर सगळ्या कृतिका त्या व्याकुळ झाल्या, परंतु पाठवणं तर गरजेचं आहे महाराज. पाठवलं कार्तिकेय स्वामीला. कार्तिकेय स्वामी भगवान शंकराबरोबर माता पार्वती बरोबर कैलास पर्वतावरती आलेले आहेत. आल्याच्या नंतर भगवान शंकराला आता लवकर दैत्याचा वध करायचा आहे ना, आणि मग नंदीला सांगितलं, हे बघ नंदी, आता तू अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी विद्येमध्ये पारंगत करण्याचं कार्य कार्तिकेय स्वामीला तू कर, नंदीला सांगितलं. आणि नंदी आणि कार्तिकेय स्वामी असे एकांतात जात होते महाराज, आणि अनेक प्रकारच्या विद्या नंदीनं कार्तिकेय स्वामीला शिकवल्या. युद्ध म्हणजे धनुर्विद्या, युद्ध, गदा युद्ध, बरेच असे आहेत ना ते शास्त्रामध्ये, तेवढे युद्ध शिकवले आणि त्याला निपुण केलेलं आहे. आणि आता शेवटची परीक्षा म्हणून नंदीनं सांगितलं, आता तुझं माझं युद्ध होईल. दोघांचं युद्ध झालं, कार्तिकेय स्वामीचं आणि नंदीचं. कशासाठी? परीक्षा घेण्यासाठी. आणि मग दोघांचं घनघोर अशा प्रकारचं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये सुद्धा कार्तिकेय स्वामी जिंकले. जिंकल्यावर सांगितलं भगवान शंकराला, आता तुमचा पुत्र सर्व अंगाने परिपक्व झालेला आहे, आता दैत्याला मारण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाही. परंतु भगवान शंकर म्हटले, नाही, जोपर्यंत मी त्याच्या बरोबर युद्ध करत नाही तोपर्यंत मी त्याला दैत्याला मारण्यासाठी पाठवत नाही. मग भगवान शंकराचं आणि कार्तिकेय स्वामीचं पुन्हा युद्ध झालं. आणि युद्ध झाल्याच्या नंतर त्या युद्धामध्ये जेव्हा भगवान शंकर त्यांना शाश्वती झाली की आता मात्र माझा पुत्र या दैत्याला मारू शकतो, जेव्हा शाश्वती झाली त्यावेळेला आवाहन करायचं आहे. पण त्याच्या अगोदर एक कार्तिकेय स्वामीला पदाची प्राप्ती करून द्यायची होती. कोणती? तर सर्व स्वर्गातील देवदेवता आहेत की नाही, त्या देवदेवतांचे सेनापती म्हणून कार्तिकेय स्वामीला हे पद द्यायचं होतं. मग आता ते राज्य अभिषेक करायचं, त्याची वेळ जवळ आली. सर्व देवदेवतांना एकत्र केलं आणि सर्व देवदेवतांना एकत्र केल्याच्या नंतर सांगितलं देवदेवतांना की हे बघा, तुमच्या कल्याणासाठी माझ्या पुत्राची प्राप्ती झाली ना, हो, मग असं करा, आता माझ्या पुत्रांचं सेनापती म्हणून राज्य अभिषेक करत आहात ना, तर त्या दैत्याला मारण्यासाठी सर्वांची शक्ती सुद्धा प्रदान करा. सगळ्या देवदेवतांनी कार्तिकेय स्वामीला शक्ती प्रदान केली महाराज. सगळ्या देवतांची शक्ती जेव्हा कार्तिकेय स्वामीला प्राप्त झाली, सगळ्या देवदेवतांचे अस्त्र शस्त्र सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या. आणि मग कार्तिकेय स्वामीला सांगितलं, जा आता त्या दैत्यांना आवाहन करा युद्धासाठी. आणि मग कार्तिकेय स्वामी गेलेले आहेत आणि तारकासुराबरोबर आता त्यांचं युद्ध प्रारंभ झालेलं आहे महाराज. सगळे देवदेवता, त्याचंही अनेक प्रकारानं दैत्य सैन्य आहे. आणि याचं सुद्धा कार्तिकेय स्वामीचे एवढे मोठे देवदेवता आहेत. आणि भगवती पार्वती, भगवान शंकरासहित सगळेच त्या ठिकाणी युद्धभूमीवर गेलेले. आज सगळं दोघांचं युद्ध अशा घनघोर चाललेलं आहे. परंतु हे बालकच होतं ना महाराज. भगवती पार्वती ज्या वेळेला युद्धासाठी जात होतं ना कार्तिकेय, त्यावेळेला भगवती पार्वती रुसून बसली होती. महादेवाला म्हणे, का हो, माझा पुत्र जन्मताच माझ्यापासून एकतर दूर झाला, मला त्याचं काही प्रेम प्राप्त झालं नाही, आणि आता इकून तिकून घरी सापडला, घरी आला, तर आता तुम्ही त्याला दैत्याबरोबर युद्ध करायला पाठवताय म्हणे.
माझ्या पुत्राला मी आता युद्धासाठी पाठवणार नाही, मला त्याच्या जवळ राहायचंय, त्याच्या सानिध्यात राहायचंय, असं बोलू लागली, भांडू लागली महाराज. परंतु भगवान शंकर म्हणले, पार्वती आग वेडी आहेस का तू? आपण जगाचे माता पिता आहोत, मग माता पिताचं कर्तव्य असतं या जगताचं पालन करणं, या जगताचं सांभाळ करणं. मग या जगतावर संकट आलं असेल तर या संकटाचं मात करणं कोणाचं काम आहे? आपलं काम आहे. मग तुम्ही असं कसं करता म्हणे पार्वती आई साहेब, असं नाही जमणार, तुम्ही आता युद्धाला जाऊ द्या. मग आता जेव्हा युद्ध होऊ लागलं ना महाराज, त्या तारकासूर बी मोठा पराक्रमी होता, ते का साधारण थोडा होता. त्यानं बी महाराज या कार्तिकेयाला धरलं, आता धरलं आणि गरगर फिरून असं आपटलं. आपटल्याबरोबर भगवती पार्वती लाल बुंद झाली. महाराज माझ्या पोराला या दैत्यानं आपटलं म्हटल्यावर आता माझा पुत्र गतप्राण होतो की काय, अशी अवस्था निर्माण झाली. भगवती पार्वती लाल बुंद झाली, तारकासुराकडे घुरून पाहू लागली. महाराज असं वाटू लागलं आता ती कालिका रूप धारण करते काय की, काली रूपामध्ये जर आली तर मग सगळ्या सृष्टीचा प्रलयच होतो महाराज. असा प्रकार त्या ठिकाणी होतोय की काय असं वाटू लागलं. पण भगवान शंकरांनी सांगितलं, पार्वती शांत हो. असं बरं, तू किती जरी रागावली तरी तुझ्या हातात या दैत्याला मारणं नाहीच आहे. हे फक्त कार्तिकेयालाच आपण कसं सांगायचं आणि काय करायचं हे आता आपण आपलं ठरवायचं. आणि त्यावेळेला कार्तिकी स्वामीला भगवती पार्वती ही शक्ती आहे ना महाराज, कारण 3 प्रकारच्या शक्ती आहेत. 3 देव, त्रिदेवी आहेत ना, त्रिदेवी आणि त्रिदेव आहेत. एक ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करते आणि भगवान विष्णू पालन करते, भगवान शंकर संहार करते. मग त्या 3 देवाच्या पत्न्या 3 देवी आहेत की नाही, त्या 3 देव्या शक्ती आहेत. एक आहे ज्ञानशक्ती, एक आहे क्रियाशक्ती आणि एक आहे द्रव्य शक्ती. अशा 3 प्रकारच्या शक्ती आहेत. बघा ना, जीवनामध्ये या 3 शक्तीची गरज आहे. या 3 शक्त्या जर नसतील तर, आता ज्ञानशक्ती कोण आहे? ज्ञानशक्ती ब्रह्मदेवाची पत्नी सरस्वती. माहित असते आपल्याला पण टायमावर आठवत नाही, बाकी काहीच नाही. कोण आहे? ब्रह्मदेवाची पत्नी सरस्वती ही ज्ञानशक्ती आहे महाराज, हे की नाही. ज्ञान प्रदान करणारी, वाणीला स्वच्छ बनवणारी, वाणीमध्ये तीच तर बसलेली आहे ना सरस्वती, कारण तिचा जन्मच वाणीमधून आहे ना, म्हणून ती सरस्वती ज्ञानशक्ती आहे. आता द्रव्य शक्ती कोण आहे? भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मी द्रव्य शक्ती आहे. तुम्ही म्हणाल तितकं द्रव्य देणारी लक्ष्मी, हे की नाही. त्या लक्ष्मीसाठी लोक परेशान आहेत की हो, रात्रंदिवस तळमळ चालू आहे त्यांची की आम्हाला द्रव्य शक्ती प्राप्त व्हावी. आणि क्रियाशक्ती आहे महाराज भगवती पार्वती. मग आता क्रियाशक्ती म्हणजे अशा सगळ्या हे क्रिया करतो की नाही आपण, ह्या सगळ्या भगवती पार्वती पासून होत असतात क्रिया. आणि म्हणून क्रियाशक्ती भगवती पार्वती आहे. आता हे युद्ध करणं म्हणजे एक क्रियाच आहे, आणि ही क्रियाशक्ती आता सगळी ती पूर्णपणानं प्रदान केलेली आहे कार्तिकेय स्वामीला. आणि मग सांगितलं भगवान शंकरांनी कार्तिकेय स्वामीला असं तळहातावर घेतलं, आणि तळहातावर घेतलं कारण तो बलहांडे असणारा दैत्य त्यानं मोठा आकार धारण केला होता ना. आता हे भगवान शंकरांनी बी मोठा आकार धारण केला आणि आपल्या तळहातावरती कार्तिकेय स्वामीला घेतलं आणि तळहातावर घेऊन त्याच्या बरोबर युद्ध करायला लावलं. युद्ध केल्याबरोबर कार्तिकेय स्वामीला सगळ्या रूपाने शक्ती प्रदान झाली होती ना. कार्तिकेय स्वामीचं त्यांचा असं घनघोर अशा प्रकारचं युद्ध प्रारंभ झालेला आहे. दोघांचं फार युद्ध सुरू झालं, गदा युद्ध अनेक प्रकाराने मुष्टीप्रहार एकमेकांना करत आहेत. आणि असं करता करता एवढं युद्ध सुरू झालं महाराज, देवदेवता पुष्पवृष्टी करत आहेत आणि दैत्य मात्र घाबरून इकडे तिकडे पळत आहेत. तेवढ्यामध्ये पाहता पाहता कार्तिकेय स्वामीनं त्या बलहांड दैत्याला पकडलं आणि पकडल्याबरोबर धरलं आणि त्याला गतप्राण करून टाकलं. अशा प्रकाराने या तारकासुराचा वध झालेला आहे. वध झाला आणि सर्व देवदेवता आनंद विभोर झाल्या. आनंद विभोर झाल्या. कार्तिकेय स्वामीचा जय जयकार करू लागल्या महाराज.
कार्तिकेय स्वामी की जय, कार्तिकेय स्वामी की जय, सेनापती की जय असा जय जयकार ज्या वेळेला करू लागले ना त्यावेळेला सगळे आनंदी झाले. पण त्यापैकी एक मात्र नाराज झाला. कोण नाराज झाला? त्याला कोणाचंच खपत नाही तर कार्तिकेय स्वामीचं काय खपणार आहे? अशी एक देवता आहे महाराज. कोणी जरी तपश्चर्या करायला लागलं, कोणी जरी चांगलं काम करायला लागलं तरी बी काय होते त्याला ते बरंच वाटत नाही. ते काही ना काही विघ्न टाकल्याशिवाय राहतच नाही. तो असा देवता आहे की देवताचाच राजा आहे इंद्र. इंद्र जेव्हा जय जयकार व्हायला लागला कार्तिकेय स्वामीचा, इंद्राच्या पोटामध्ये खळबळच व्हायला लागलं महाराज. ते म्हणे वा रे वा, ये सेनापती, मी देवांचा राजा, याचा जय जयकार एवढा, आणि याला खरंच मारता येत होतं का या तारकासुराला? अरे कमीत कमी तुला त्या पदावरून भ्रष्ट केलेलं आहे तिथपर्यंत तर जाना, नंतर तर द्वेष कर ना तू, हे की नाही? परंतु नाही, अगोदरच तर दिनवाना फिरू लागला. त्यानं त्याची तारकासुरानं तिथं सुद्धा राज्य हस्तगत केलेलं होतं. परंतु काय करावं महाराज, काही कळतच नाही. आणि इंद्रांनी जेव्हा असं द्वेष करायला सुरुवात केली का त्यावेळेला कार्तिकेय त्याला वाटलं आता कुठं फाटकं आहे, कुठं फाटकं आहे, फाटकच शोधत होता तो. जिथं थोडस फाटकं दिसल त्याच्यात बोट घालावं आणि जास्त फाडावं त्याला वाटलं. फाटकं दिसायलाच तयार नाही. परंतु त्यानं जन्मापासून विचार केला कार्तिकेय स्वामीच्या, म्हणजे जन्मल्यापासून कुठंतरी फाटकं असेलच ना, असा विचार केला. आणि मग त्याला दिसलं फाटकं. म्हणे अरे हाय ना, लय फाटकं, इतकुस नाही. मग किती आहे? चांगला हातभर फाटकं आहे म्हणे. आपण आता हे फाटकं याच्या डोक्यात घुसवलं पाहिजे कार्तिकेयाच्या. आणि त्याच्या डोक्यात घुसवायला लागला महाराज. म्हणे अरे तुला युद्ध करायला लावलं, दैत्याला मारायला लावलं, तुझ्यावरती अजिबात तुझ्या आई वडिलाचं प्रेम नाही. ते म्हणे कसं काय? आता याच्या मनामध्ये काही सुद्धा नाही, पण यानं अशी कांडी पिळली महाराज या इंद्रानं. म्हणे तुला जन्मल्या बरोबर, म्हणजे तू जेव्हा जन्माला आला नाही तेव्हाच तुला तुझ्या आई वडिलांनी तुझा त्याग केला म्हणे. आणि तुला कितीक जणांनी धारण केलं म्हणे, आणि लहानाचं मोठं त्या कृतिकांनी केलं म्हणे. त्याच्यावरून तर तुझं नाव कार्तिकेय आहे म्हणे. माहितीये का तुझ्यावर काही प्रेम नाही म्हणे महादेवाचं आणि पार्वतीचं. त्याला खरंच हळूहळू खरं वाटायला लागलं, खरंच माझ्या आई वडिलांनी माझा सांभाळ केला नाही. आणि बघ ना म्हणे, तिकून आल्याबरोबर तुला युद्ध शिकवलं, तू मरावंच त्यांच्या मनात अशी इच्छा आहे म्हणे. असं त्याला बी वाटलं खरंच आहे, मी तिकून आलं की लगेच मला युद्ध शिकवलं. आणि म्हणे युद्ध शिकवलं घरी बसवलं का? नाही, मग मोठ्या बलहांड्या असणाऱ्या दैत्याबरोबर युद्ध करायला पाठवलं. म्हणजे तुला प्रत्येक वेळेला त्यांनी मारण्याचंच केलं. पण तू चांगला भाग्यवान आहे म्हणे, तुझं आताच मरण नसेल म्हणून तू मरत नाही म्हणे. पण तुझ्या आई वडिलाला कधी असं वाटतं का यानं मरावं? परंतु कार्तिकेय स्वामीनं थोडासा विचार केला. ते म्हणे कसं आहे, आपल्या घरामधलं भांडण आपल्यामध्येच राहिलं पाहिजे. लोकांना सांगितलं की लोक जास्त करत असतात, म्हणून म्हणे आपण याचं ऐकायचंच नाही, ऐकायचंच नाही म्हणे. जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत मी याचा ऐकणार नाही. पण तेवढी गोष्ट कधी कधी खटखट होती ना महाराज. असं झालं की ते तारकासूर मारले गेला, आणि मारले गेल्याच्या नंतर मग परत कैलासावर आला ना कार्तिकेय. त्यावेळेला भगवान शंकर म्हटले आता तू स्वतंत्र झाला बाळा, तू आता कोणीही प्रकारानं कुठेही अडकू शकत नाही. आता एक कार्य कर म्हणे, तू का नाही दक्षिण प्रांतामध्ये जा म्हणे. तिकडे असणारी जेवढी संख्या आहे की नाही ती सगळी म्हणजे दक्षिण प्रांत सांभाळण्याचं कार्य तुझ्या पाठीमागे जा म्हणे दक्षिण प्रांतात. पुन्हा त्याच्या मनात खटकलं म्हणे, मोबाप जेव्हा तेव्हा काढूनच देतोय म्हणे, ते इंद्र खरं तर बोलत नसेल असं कधी कधी वाटायचं त्याला. आणि मग सांगितलं जा म्हणे दक्षिण प्रांतामध्ये, आणि तिकडे जाऊन तू म्हणे कार्य कर, दैत्यांचा संहार कर, जे कोणी त्रस्त करत असेल त्याला त्यांच्या बरोबर युद्ध कर. असं महाराज कार्तिकेय स्वामींच्या डोक्यात आलंच नाही. तेव्हा त्यानं सांगितलं ठीक आहे पिताश्री, तुमची आज्ञा ती मला, म्हणजे ईश्वराची आज्ञा काय आणि पित्याची आज्ञा काय एकच, म्हणून तो निघून गेला. तिकडे त्या ठिकाणी दक्षिण प्रांतामध्ये त्याला नाव एक प्राप्त झालं महाराज कार्तिकेय स्वामीला, मुर्गन स्वामी. काय नाव प्राप्त झालं? मुर्गन स्वामी.
असा मुरगन असणारा मुरगन स्वामी, कारण त्यांची भाषा त्या दक्षिण प्रांतातल्या लोकांची भाषाच तशी होती. कार्तिकेयच्या योगी ती म्हणायची मुरगन स्वामी. मुरगन स्वामी अशा प्रकारे नाव प्राप्त झालं आणि त्याने बऱ्याच काळापर्यंत त्या ठिकाणी तिकडे जाऊन त्या दक्षिण प्रांताचं रक्षण केलेलं आहे. भगवती पार्वतीला बी खटकू लागलं, महाराज माझा मालक असा का करतो, जेव्हा तेव्हा माझ्या पुत्राला माझ्यापासून दूरच पाठवतोय म्हणे, काय प्रॉब्लेम आहे म्हणे. यांना भांडू लागली महाराज भगवती पार्वती. भगवान शंकर म्हणले, हे बघ पार्वती, तुझ्या मनातलं हे असा द्वेष काढूनच टाकतो, तसं काहीच माझ्या मनात नाही. ती म्हणी असं नाही म्हणे, एक तर तुम्ही विचार करा, एक पर्वतावर मला एकटीला राहायचंय, तुम्ही म्हणे जाता तर किती किती दिवस एका जाग्यावरून उठत नाही म्हणे, जर तपश्चर्येमध्ये तल्लीन असले तर मी राहू कोणाबरोबर, मला कोणीतरी लागेल ना हो. असं म्हटल्यावर त्यानं सांगितलं, हे बघ पार्वती, चिंता करू नको म्हणे, तू काही हे करू नको, मी आता तपश्चर्येला जाणार आहे आणि तू आनंदानं तुझ्या सखी बरोबर राहा. तिच्या सख्या होत्या महाराज दोन मैत्रिणी, एक जया आणि एक विजया असे नाव होते त्यांची. आणि त्या दोघी जणी तिच्या बरोबर राहायच्या. राहिल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, का ग पार्वती, तुझा मालक जवा तवा कुठं डोळे लावून बसतो म्हणे, तू एकटीच इथं, आणि आम्हीच जर एखाद दिवशी नाही आलो तर मग काय होईल म्हणे, तुझ्यावर राक्षस आक्रमण करतील असं सांगू लागले. आणि ती म्हणे ते बरोबर आहे महाराज. मग तिनं विचार केला, जाऊ द्या म्हणे, आपल्याला एक पुत्र झाला आणि तो सोडून गेला ना, आता दुसऱ्या पुत्राची प्राप्ती केली पाहिजे असा विचार तिनं त्या ठिकाणी केलेला आहे महाराज. आता कशी करावी, कशी पुत्राची प्राप्ती करावी म्हणून ती रडू लागली महाराज पार्वती. आणि रडत असताना तिला दृष्टांत प्राप्त झाला एक, की तिनं त्या दृष्टांताप्रमाणे आपल्या अंगावरील मल काढला, मल म्हणजे मळ काढला. आणि तो मळ आणि जमिनीतली ही मृत्तिका माती असते की नाही, एकत्र केली. काही काही लोक म्हणतात की भगवती पार्वती काय आंघोळ करत नव्हती का, एवढा मळ तिच्या अंगावर कसा झाला. अहो, जे दुराचारी लोक असतात त्यांच्या मनामध्ये कधी भाव आहे, देव आहेच असा भावच नाही, असे लोक काय प्रश्न विचारतील सांगता येतं का, काही सांगता येत नाही. आणि एवढी कशी काय पार्वती मळ आली होती, एवढा मळ निघाला की त्याच्या मळापासून गणपती तयार झाला, असं लोकांचं काही काही लोकांचं मत असतं. पण खरंच सांगू महाराज, तुम्ही आम्ही सुद्धा मळापासूनच तयार झालेले. तुम्ही आम्ही तरी कुठं सोन्या चांदीचे, सगळे मृत्तिकेपासून तयार झालेले. तुम्ही आम्ही सगळे मातीपासून. कोण्या पंचमहाभूताची सृष्टी, पंचमहाभूतामध्येच विलीन होणारे. आपण तरी सोन्या चांदीचे असते, मेलं की लोकांनी उचलून नेलं असतं आणि तिकडं गावाच्या बाहेर जाऊन तुकडे तुकडे करून म्हणले असते, हे बघ 10 तोळ्याचा तुकडा मला दे. त्यानं 10 तोळ्याचा तुकडा घेतला असता, यानं 10 तोळ्याचा घेतला असता. असे आपण सुद्धा कसे, अरे आपण मेलो की लोक म्हणतात पटकन उचला, 2 दिवस झाले याला वास सुटायची वेळ आली का, हे सडक आहे ना, मातीच आहे हे. म्हणून याच्या ठिकाणी सुद्धा सगळे मातीपासून झालेले आहेत. म्हणून या ठिकाणी भगवती पार्वतीनं आपल्या शरीरावरचा थोडा मल, आता त्याचं कारण फार मोठं असेल, पण आपण ते सांगू शकत नाही. फार मोठे वक्ते लागत असतात याला सांगण्यासाठी. आम्ही काय हो, मज पामर आहे, काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. फक्त संत महात्म्याच्या दुकानामध्ये आम्ही उग काहीतरी कार्य करत आहोत, थोडं झाडून काढण्याचं, काहीच नाही आपण, हे की नाही असं. कारण संत महात्म्यांनी दुकानं टाकली, त्या दुकानाचे नोकर आपण आहोत. घातीला दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. असा प्रकार संत महात्म्याची हे दुकान आहे. दुकान बरं ते दान आहेत, दान, हे की नाही. संत महात्मे हे दान देत असतात बरं का. दान कशाला म्हणावं, ज्याचा मोबदला घेतला जात नाही त्याला दान म्हणावं. मोबदलाच घेतला जात नाही त्याला काय म्हणतात, दान. एक आष्टीहून माणूस आला, म्हणे तुम्ही काय संत महात्म्याचं बसले. आहो 25 वर्ष झाला आष्टीला आमच्या एका दुकानदाराचं दुकान आहे. किती बी माल सांगा तुम्ही, किती मोठी पंगत असली तरी तुम्ही जर सांगितलं की 100 पोते साखर पाहिजे तरी तो दुकानदार देतो. मग ते देत नाही का,
संत महात्मे म्हटले देतात ना ते दुकानदार 100 काय 200 पोते देतात, पण ते दान देतात का? त्याचा मोबदला घेतात महाराज. एका साखरेच्या पोत्याचं किती भाव आहे मला तर काय माहित नाही, परंतु जेव्हा 4000, मग 4000 एका साखरेच्या पोत्याचे जेव्हा ते 4000 त्याच्या जवळ जातात तेव्हा ते पोतं आपल्याकडे येतं. असं कोणी दान द्यायला रिकाम नाही, परंतु माझे संत महात्मे दान देतात. आणि असं दान सगळ्याला देता येत असतं बरं का, त्याचा मोबदलाच घ्यायचा नाही. असं दान प्रत्येकाला देता येतं. केव्हापासून जो 18 वर्षाचा झाला त्याच्या पुढे त्याला दान देता येतं, परंतु दान द्यायची आपल्याला सवय नाही, मोबदला घ्यायची सवय. बघा, अन्नदान करावं ठीक आहे, नेत्रदान करावं ठीक आहे, परत रक्तदान करावं ठीक आहे, बऱ्याच प्रकारचे दानाचे प्रकार सांगितले. त्यापैकी तुम्ही म्हणाल नेत्रदान करायला आम्हाला 2च नेत्र येतं, आम्ही कसे काय लोकांना दान करावं? करत नाहीत आम्ही, नका करू. तुम्ही म्हणाल रक्तदान म्हणता तुम्ही, आम्हीच वाळून गेलो काय दान करावं म्हटले? इतकं तिखट खातो महाराज, याच्यापासून काय रक्त तयार होणार आहे? रक्त तर नाही, पण याच्या अंगात क्रोध भरायलाय जास्त तिखट खाऊ खाऊ, हे की नाही? मग रक्त तयार नाही तर रक्तदान कसं करावं? म्हणले अन्नदान. म्हणले अन्नदान करण्यासाठी आम्ही खायापुरतेच गहू पेरतो, आमच्या वर्षभर पुरतील इतके, मग अन्नदान कुठून करावं? ठीक आहे बाबा, हे कोणतंच होत नाही ना तुमच्याच्यानं, पण एक आहे ना महाराज, त्याला कुठून कमवून आणायची गरज नाही. एक दान दिलंय देवानं, एक एवढं दान दिलंय देवानं की ते तुम्ही दान देऊ शकता. बरं, याच्यातलं काय अवयव तोडून द्यायचा नाही. जेने हा जीव दिला दान तयाचे करावे चिंतन. मग हे दान दिलंय का काय दिलंय? का याचा तुम्ही मोबदला देवाला दिला का? ए देवा, मला हे मनुष्य देह दे आणि घे 1 करोड रुपये तुला, असं केलंय का कधी? नाही, हे दानच आहे ना. याचा काय मोबदला आपण दिलाय देवाला? काहीच नाही. मग हे दान दिलं, मग याच माध्यमातून आपल्याला दुसरं एक दान करता येतं. तुम्ही म्हणाल पटकन ये ना मुद्द्यावर, आम्हाला कळालं सगळं. ज्या वेळेला इलेक्शन असतं त्यावेळेला मत काय असतं, ते पुढचा शब्द मतदान नाही वाटत मला. दान ज्याच्या तिच्या इमानदारीने सांगा, खरंच दान दिलंय का? दान म्हणत जाऊ नका. कशाला म्हणता दान? ते दान नाहीच आहे, त्याचा मोबदला घेतला तुम्ही. मोबदला घेऊन दिलेलं ते दान आहे का? ते अजिबात दान नाही महाराज, त्याला दान म्हटलं जात नाही. अरे हे घरातला मालक जरी मजबूर, तुम्ही म्हणाला आम्हाला मालक दारू पिऊन मजबूर करतो की घे इतके पैसे दे त्यालाच मत, म्हणून आम्हाला द्यावं लागतं. मालकाला सुद्धा इकडं तर फार गुंगवायल्या मालकाला, तिथं एका चुटकीत गुंगवता येते. त्याला म्हणता येते तू कोणती फुली सांगितली? कब्बशी. मालकान समजा मी इथलं धरून बोलत नाही, कब्बशी आणि दुसरं काहीतरी कमळाचं फुल म्हणते, मला बाकीशी घेणं देणं नाही. मग कब्बशीला जर मालकानं सांगितलं असेल आणि तुमच्या मनात जर कमळाच्या फुलाला टाकायचं असेल तर तुम्ही त्याला कब्बशीच सांगून तुम्ही कमळाच्या फुलाला टाकू शकता ना महाराज? टाकू शकता की नाही? हे कोणाला सुद्धा कळत नाही. पण आपल्याला दान द्यायची सवयच नाही ना. इतके लाचार झालो आपण की जर 5000 समोरचा देत असेल ना मताला आणि दुसरा येऊन म्हणत असेल 5 काय, अरे 10 देतो, त्याच्या कुठं बापाच्या घरची कमाई 10 बी देऊ शकतो तो. त्याने बी सातारा लुटला आणि पुण्याला दान करणार आहे, ते 10,000 बी देऊ शकतो तो, त्याच्यामध्ये काही शंका नाही. परंतु अरे एवढं शिका, दान द्यायचं शिका, दान एवढीच इमानदारी ठेवा. मतदानाची तरी कमीत कमी, बाकीच्याची सोडून द्या, मत तरी तेवढं दान द्या. हो, तुम्ही 10,000 जरी घेतले तर 5 वर्षापर्यंत तुम्हाला आवाज करू देईनत, म्हणून तर एवढे मजबूर झाले तुम्ही. आज वेळेच्या वेळेला तुमच्या गावामध्ये पाणी नाही, वेळेच्या वेळेला तुम्हाला काही नाही. याचं कारण तुम्ही 10,000 5,000 5 वर्षामध्ये घेतलेले आहेत. तुमचे तोंड सगळे पक्के चिटकून बसलेले, तुमच्या तोंडाला पट्ट्या बांधल्या, तुम्ही कोणी सुद्धा बोलू शकत नाही. पुन्हा मधात काहीतरी 10-20 हजार दिले की पुन्हा ते बी माणूस तिकडेच
ते बी माणूस तिकडे, अरे स्वतंत्र वागा, स्वतंत्र. प्रत्येक ठाम रस्त्यावर आपल्याला त्याचा हात धरता आला पाहिजे. कोणीही असो मग ते त्याचा हात धरता आला पाहिजे की एक रुपया तुझा खाला नाही, माझं हे काम अडकलेलं आहे, चल करून दे. कसा देत नाही तू, तुझा रुपया खाल्ला का, असं बोलता यावं महाराज. नाहीतर काय चालले आपले मतदान करायला, भले घर 5,000 गेले. विचार करा तुम्ही, 5,000मध्ये तुम्ही त्याचा रोज काढा. 5 वर्षामध्ये तुम्हाला रोज किती पडायलाय, किती पडायलाय रोज? 5 रुपये रोज सुद्धा पडत नाही 5 वर्षामध्ये. मग एवढे लाचार झाले का तुम्ही? 5 रुपये रोजाना दुसऱ्याचे खरेदी गेले तुम्ही. म्हणून दान द्यायचं शिका, दान. आणि या लोकायला कोण्या बर्बाद करू नका महाराज. लोक सरपंच उपसरपंच होण्यासाठी धडाधड जमिनी इकायले, तर त्याला बर्बाद करू नका आणि स्वतः बर्बाद होऊ नका आणि सरकारला बर्बाद करू नका. याच्यात एकाची बर्बादी आहे का? सरकारची मोठी बर्बादी. जे उभं राहत त्याची बर्बादी आणि तुमची बर्बादी. का बर्बादी तुमची? तुम्हाला काही बोलता येईल ना 5 वर्ष. जे उभं राहिले त्याची जमीन जायदाद चालली, त्याची बर्बादी. आणि काळाची गरज आहे. तुमच्या गावात बोलते असं अजिबात समजू नका. माझ्या प्रत्येक युट्यूबला कीर्तन जिथं जिथं आहेत तिथं मी मतदानाविषयी बोलते. अरे हे मतदान स्वतंत्र आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. असा प्रकार आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलं की दान, याला दान म्हणतात कशाला? ज्याचा मोबदला घेतला जात नाही त्याला दान म्हणावं महाराज. अशा प्रकाराने भगवती पार्वतीने विचार केला, बस आता आपल्याला दुसऱ्या पुत्राची प्राप्ती करायची. म्हणून स्वतःच्या शरीराचा मल काढला आणि मृतिकेमध्ये मिक्स केला. मिक्स करून त्या ठिकाणी एक अशी प्रतिमा सुंदर अशा प्रकारची तयार केली. त्या प्रतिमेमध्ये आता ती प्रतिमा पाहिलीच तर असं वाटत होतं, फार आकर्षित झाली भगवती पार्वती. आणि मग मात्र तिनं भगवान शंकराचं डोळे लावून स्तवन केलं. आणि स्तवन केल्याबरोबर दोघांच्या शक्तीपासून त्याच्यामध्ये प्राण निर्माण केला त्या मूर्तीमध्ये. आणि ती मूर्ती महाराज मातीची असणारी, त्याच्यामध्ये जेव्हा प्राण गेला ना तर ती मूर्ती चालायला लागली. आणि चालायला लागली आणि सुंदर अशा प्रकारचं बालक तयार झालं. आणि भगवती पार्वती पुढे जाऊन साष्टांग प्रणिपात केला. त्या बालकांनी साष्टांग प्रणिपात केला आणि विचारू लागला, आई मला कशासाठी तू निर्माण केलं, कशासाठी माझा जन्म तू दिलेला आहेस, मला सांग, माझं काय कार्य आहे? तेव्हा भगवती पार्वती म्हणली, बाळा तुला फक्त एका कार्यासाठी मी निर्माण केलं. कोण्या कार्यासाठी? म्हणे त्याच्या अगोदर तू मला जन्म दिला ना, माझं नाव काय आहे हे तर सांग मला. तेव्हा भगवती पार्वती म्हटली, मी तुला एकटीनं निर्माण केलं ना. म्हणजे भगवान शंकर मदतीला तर असतातच, पण जेव्हा प्रत्यक्ष मात्र भगवान शंकर नव्हते ना, डोळे लावून स्तवन केल्याच्या नंतर तिने ध्यान केलं. आणि मग मात्र या गणपतीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी आलेली आहे. आणि मग सांगितलं, हे बघ बाळा, तुझं नाव राहील म्हणे विनायक. काय? एकटी मी असताना तू निर्माण झाला ना, तुझं नाव विनायक. पुन्हा एक दंत हे सुद्धा नाव आहे की नाही गणपतीला, तुझं नाव आहे म्हणे विनायक. आणि मग असं नाव प्राप्त झालं. आणि सांगितलं, सांग आई आता इथून पुढे कोणतं कार्य करायचं? काही नाही म्हणे, एकच कार्य करायचं. जेव्हा जेव्हा तुझे पिता म्हणे असे जातात कुठं बी कितकाले दिवस, माझ्यासोबत मला प्रेम देणारं बाल एकही नाही, म्हणून तू मला प्रेम दिलं पाहिजे. आणि म्हणून तू माझ्या सानिध्यात राहायला पाहिजे, माझं संरक्षण केलं पाहिजे. कसं संरक्षण करायचं म्हणे? अरे काय होते, तुझे वडील जातात म्हणे तपश्चर्येला. मी जर एखाद्या वेळेस सहज आंघोळ करायले, येरी माणूस घरात लोळतं, हे होतं, कधी लोळत असताना थोडं साडीचा काट वर जातो. तुझ्या बापाला काही हेच नाही म्हणे, वनात राहणारा तुझा बाप डायरेक्टच घरात येतो म्हणे, मग लाज वाटते म्हणे माणसाला. म्हणून तू काय कर, एक द्वारपाला म्हणून रक्षण कर म्हणे माझं. मी जेव्हा आंघोळीला जाईल ना तोपर्यंत कोणालाही आतमध्ये येऊ द्यायचं नाही. ते म्हणे ठीक आहे. हातात भाला घेतला महाराज विनायकाने आणि आई स्नानाकरिता गेली. त्याच दिवशी भगवान शंकर आता येणार होते तपश्चर्येवरून आणि भाला घेतला हातामध्ये, उभे राहिले दरवाजामध्ये. उभे राहिल्याच्या नंतर इकडून भगवान शंकराची स्वारी आली. आल्याबरोबर शिवगण पळतच आले आणि सांगितलं, विनायका
भगवान शंकर आलेले, त्यांना आतमध्ये प्रवेश द्या म्हणे. कोण भगवान शंकर, कुठून आले, कोण आहेत ते, कोण्या गावचे आहेत, काय नाव त्यांचं, मी आतमध्ये प्रवेश देत नाही म्हणे कोणाला. हे शिवगण पळतच गेले. महाराज भगवान शंकराला सांगितलं, देवा आमच्याच्यानं हे कार्य होत नाही, तुम्हीच जा. मग भगवान शंकर आले. हातामध्ये त्रिशूळ आहे, डमरू आहे, गळ्यामध्ये सर्प आहे आणि गळामध्ये अनेक प्रकारच्या रुद्राक्षांच्या माळा आहे, गज चर्म परिधान केलेला आहे, अंगावरती सगळ्या चिता भस्म लावलेली आहे आणि निघाले. महाराज निघाल्याच्या नंतर यांचा असा वेश पाहून गणपती बाप्पा हसायला लागले, हसू लागले जोर जोरात. हसल्याच्या नंतर महादेवांनी पाहिलं, फार सुंदर बालक दिसत आहे, कोणाचं असेल असा विचार केला. पण जाऊ दे म्हणे, आपल्याला काय करायचं, असं ना कोणाचं. निघाले महाराज मध्ये. ते म्हणे, कुठं निघाले, कोण आहेत तुम्ही. ते म्हणे, माझं घर आहे, मलाच विचारतो का कोण आहे तू म्हणून. ते म्हणे, तुमचं घर, असं कसं तुमचं घर, हे माझ्या आईचं घर आहे. ते म्हणे, कोण आहेस तू, कोणाचा पुत्र आहे. ते म्हणे, मी भगवती पार्वतीचा पुत्र आहे. ते म्हणे, तू पार्वतीचा पुत्र म्हणल्यावर माझा पुत्र आहे ना. ते म्हणे, तसं कसं काय होईल, मी फक्त भगवती पार्वतीचाच पुत्र. ते म्हणे, अरे मी तिचा मालक म्हणल्यावर तू माझा बी पुत्र आहे ना. ते म्हणे, मला तर आतापर्यंत बापच दिसला नाही, मी कसं काय म्हणू तू माझा बाप आहे, हे की नाही, कधी दिसलाच नाही ना महाराज. हा, जन्मलो तसा मला बापच दिसला नाही, मी तुला बाप मान्य कसं करू. ते म्हणे, तुझ्या आईला विचार. माझ्या आईला तर सगळं माहित. आता आईला तर पुत्र म्हणजे या पुत्राचा बाप कोण आहे ते आईलाच माहित असतं ना, बाकी कोणाला माहित आहे का. नाही म्हणे, तुझ्या आईला तर माहितच आहे रे बाबा, पण खरं सांगतो म्हणे मी तुझा बाप आहे. ते म्हणे, अजिबात मान्य करत नाही मी. ते जाऊ दे म्हणे, बाकीचं पण मला मध्ये जाऊ दे. ते जाऊ देत नाही म्हणे, माझी आई स्नानासाठी गेलेली आहे, अजिबात जाऊ देणार नाही. राग आला महाराज भगवान शंकराला. म्हणे, अरे असं मला आतमध्ये प्रवेश, माझ्याच घरात मला प्रवेश नाही, कमालचीच गोष्ट आहे म्हणे. असं म्हटल्याच्या नंतर अनेक देवदेवता त्या ठिकाणी आले. महाराज आल्याच्या नंतर सगळ्या देवतांना हसू लागला गणपती बाप्पा. प्रत्येकाला म्हणू लागला, तुम्हाला काय हे इथं कशासाठी आलात, काय माझ्या बरोबर युद्ध करा, असं तसं. आणि सगळ्यांना हसू लागला. रागाला महाराज भगवान शंकराला स्वतःचा नाही आला, पण जेव्हा जेव्हा दुसऱ्या देवतांची निंदा, दुसऱ्या देवतांना हसत होते ना गणपती बाप्पा, त्यावेळेला राग आला भगवान शंकराला. म्हणे, अरे इतकं सुंदर बालक आहे म्हणे, पण ही तुझं मुंडक जे आहे ना, हे वाणी ही काही चांगली नाही म्हणे, म्हणून हे काही ठेवण्याच्या लायकीचं नाही. राग आला भगवान शंकराला, मला आतमध्ये प्रवेश देत नाही म्हणे. आणि धरला महाराज त्रिशूळ आणि गर 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 असा फेकला. फेकल्याबरोबर त्रिशूळ आणि त्या गणपती बाप्पांचं शिरछेद झालं महाराज. छेद झाल्याबरोबर मोठा असा असणारा आवाज झाला आणि आवाज झाला, त्या आवाजानं भगवती पार्वती मधून पळतच आली महाराज. पळत आल्याबरोबर गणपती बाप्पा विनायक असा खाली पडलेला आहे. भगवती पार्वती आली आणि पाहिल्याबरोबर ती रडू लागली. भगवती पार्वती म्हणे, हे माझा मालक आहे की कोण आहे म्हणे, एक तर एक पुत्र माझ्यापासून दूर केला, मी एकटं कसं तरी विनायकाला निर्माण केलं, त्याला बी मारून टाकलं म्हणे. राग आला महाराजांनी, तिनं कालीचं रूप धारण केलं. केल्याबरोबर भगवान शंकर आता सगळे देवदेवता विनंती करू लागली, देवा ऐका ना, तुम्ही तिला शांत करा. पण आता काही शांत व्हायच्या मनस्थितीमध्ये नाही. आता मात्र तिला राग आलेला आहे आणि सगळीकडे विध्वंस करू लागली काळीच्या रूपामध्ये. इकडे तिकडे पृथ्वीवर संहार करत असताना सगळीकडे अग्नीच्या ज्वाला उठू लागल्या. सगळी पृथ्वी भस्ममय होती की काय, आता संहार होते की काय, प्रलय होते की काय, अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली महाराज. मग भगवती पार्वतीनं भगवान शंकरानं विचार केला, आता हिला शांत करायचं कसं. आता सगळी सृष्टी प्रलय होते, काही खरं नाही. भगवान शंकराने ताबडतोब एक युक्ती केली महाराज. जेव्हा जेव्हा ती अशी खाली वरतीच पाहून चलू लागलेली होती, ती खाली काही पाहायला तयार नाही. भगवान शंकर पळतच गेले आणि तिच्या पायाच, आता तिचा जिथे पाय पडणार त्या ठिकाणी जाऊन झोपले. झोपले महाराज. आजही तुम्ही कोण्या कोण्या फोटोत पाहत असाल, जेव्हा ती कालीच्या रूपात येते ना आणि भगवान शंकर खाली झोपलेले आणि तिचा पाय वरून ठेवलेला आहे. तिनं असा पाय टाकला, टाकल्याबरोबर तिला
जाणीव झाली महाराज माझा पाऊल कुठे पडलेला आहे, कुठे पाऊल पडला, म्हणून तिचं सरसर सरसर असणारं कालीचं रूप नाहीस झालं आणि परत ती आपल्या स्वतःच्या प्रत्यक्ष स्वरूपामध्ये प्रगट झाली. पाहिलं आपला पाऊल तर आपल्या मालकाच्या पायावर अंगावरती पडलेला आहे. फार मोठं पातक झालं असं तिला वाटू लागलं आणि भगवती पार्वती रडू लागली, मालकाला विनंती करू लागली. तेव्हा भगवान शंकर म्हणले, पार्वती चिंता करू नको, याच्यात तू काही दुःख मानू नको, याच्यात तुला कोणीही प्रकारचं पातक लागलं नाही. तुला कालीच्या रूपामधून बाहेर आणण्यासाठी, तुझा राग शांत करण्यासाठी मला हे कार्य करावं लागलं, म्हणून तू चिंता करू नको. आणि मग भगवती पार्वती म्हणली, देवा माझा पुत्र मला पुन्हा प्राप्त झाला पाहिजे, नाहीतर मी या पृथ्वीचा प्रलय करून टाकेल म्हणे. भगवान शंकरांनी सांगितलं, पार्वती चिंता करू नको, तुझा पुत्र तुला नक्की प्राप्त होईल. सगळ्या देवदेवता समोर दोघे आले. महाराज आल्याच्या नंतर सगळ्या देवदेवताला पार्वती म्हटली, एक लक्षात ठेवा, माझा पुत्र तर मला प्राप्त झाला पाहिजे आणि प्राप्त झाल्याच्या नंतर पुन्हा नंतर मी तुम्हाला एक वरदान मागणार आहे, ते मला वर प्राप्त झाला पाहिजे असं सांगितलं. एवढं वचन घेतलं आणि मग भगवान शंकर म्हटले, ठीक आहे. सगळ्या देवतांना पाठवलं, जा म्हणे तुम्हाला या वनामध्ये सगळ्यात अगोदर जो पशु दिसेल त्या पशुचं शिरछेद करा आणि ते शिरछेद करून आणा, याला जीवदान प्राप्त देऊ. आणि मग निघाले महाराज सेवक. निघाल्याच्या नंतर वनामध्ये फिरू लागलेले आहेत. तिकडून एक हत्ती येत होता, हत्ती गजेंद्र. गजेंद्र आला समोरून. गजेंद्र आल्याबरोबर त्या गजेंद्रानं त्या ठिकाणी देवतांना साष्टांग प्रणिपात केला आणि केल्याबरोबर या देवतांनी त्याचं शिरच्छेद केला. आता खरं सांगू, हे जे हत्ती होता ना, या हत्तीला पूर्वीचा एक शाप म्हणजे वरदान होतं, परंतु आता ते या शिवपुराणात नाही. हे मी कशामध्ये वाचलेलं, देवी भागवतामध्ये त्या ठिकाणी येत असतं. ते देवी भागवत ज्या वेळेला करतो की नाही आपण, त्या देवी भागवतामध्ये या हत्तीचं वर्णन आलेलं आहे की हे गणपती बाप्पांचं शिर हत्तीचं का आहे त्याच्यामध्ये आलेलं आहे देवी भागवतामध्ये. म्हणून मी या भागवताचं, या पुराणाचा अपमान करत नाही. कसं असतं, ज्या पुराणाचं वर्णन त्याच पुराणामध्ये केलं पाहिजे. जर का तुम्ही देवी भागवत पुराणामधलं याच्यामध्ये सांगाल ना, तर या पुराणाचा अपमान असतो. म्हणून या ठिकाणी सांगितलं की त्याच्यामध्ये फार गोड त्या ठिकाणी कथा, म्हणजे आपल्याला सविस्तर कळतं. गणपती बाप्पांचं हे जे मुंडकं आहे ना, हे हत्तीचं बसवलं. का हत्तीचं बसवलं याचं कारण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं की गणपती बाप्पाला जेव्हा त्या हातीचं मुंडकं कापून आणलं आणि भगवान शंकरानं त्याच्या धडावरती ते शिर ठेवलं. ठेवल्याबरोबर गणपती बाप्पा प्रत्यक्ष उठून उभे राहिले. महाराज उठून उभे राहिल्याच्या नंतर फार सुंदर त्या रूपात सुद्धा माझे गणपती बाप्पा दिसतात, म्हणून त्यांचं नाव पडलं. मग भगवती पार्वतीनं गजानन, गजानन असं का नाव ठेवलं? गजा म्हणजे हत्ती, गज म्हणजे हत्ती आणि गजानन म्हणजे सगळ्या गणाचा तो अध्यक्ष झाला होता, शिवगणांचा. म्हणजे भगवान शंकराचे सगळे शिवगण होते की नाही, त्याचे अध्यक्ष म्हणून गजानन नाव त्या ठिकाणी पडलं. आणि पुढे सांगतात की मग पार्वतीनं सांगितलं, माझ्या पुत्राला एक वरदान तुम्हा सर्वांना द्यावं लागेल. सगळ्या देवताला सांगितलं. म्हणजे काय पाहिजे वरदान? काय नाही म्हटले, माझ्या पुत्राला आता तुम्ही एकतर त्याचा प्राण हरण्याचा प्रयत्न केला, आता जीवदान प्राप्त झालं, त्याला मुंडकं मात्र गजाचं बसवण्यात आलं, म्हणून माझ्या पुत्राला सगळ्यात अगोदर अग्रपूजेचा मान प्राप्त झाला पाहिजे असं वरदान सगळेजण देऊन टाका. आणि मग सगळ्या देवदेवतांनी होकार भरला आणि अग्रपूजेचा मान गणपती बाप्पाला दिला. म्हणून आपण, तुम्ही, आम्ही सर्वजण म्हणतो महाराज, सर्वजण नाही, देवदेवता, साधू संत, ज्ञानेश्वर महाराज, तुकोबराय, एकनाथ महाराज, नामदेवराय, सर्वांनी गणपती बाप्पाचं सगळ्यात अगोदर पूजन केलेलं आहे. आणि आपण सुद्धा मंगल कार्य म्हणजे आपल्या घरात लग्न असेल, काही असेल, तरी सगळ्यात अगोदर पूजन केलं जातं ते गणपती बाप्पांचं. अग्रपूजेचा मान त्यांना प्राप्त झाला. म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघा दिनाच्या नाथा
सुख करिता तूच दुःख हरिता अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवीत माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवीत माथा. आशीर्वाद आता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवीत माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवीत अशा प्रकाराने गणपती बाप्पाला अग्रपूजेचा मान का प्राप्त झाला? तो कसा आहे? कोणतंही विघ्न कितीही मोठं संकट असू द्या ते निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व गोष्टीला मंगलमय करणारा गणपती बाप्पा आहे आणि म्हणून त्यांना अग्रपूजेचा मान प्राप्त झाला. आता जेव्हा अग्रपूजेचा मान प्राप्त झाला म्हणून त्यांना नाव पडलं महाराज काय? गजानन गणपती. परत अनेक प्रकारचे नाव आहे की नाही? गणाध्यक्ष असं एक नाव आहे. म्हणतात की सगळ्या गणाचा तो अध्यक्ष होता ना. अध्यक्ष असल्याने गणपती बाप्पाच्या मनावर सगळे गण चलायचे. जे त्यानं जसं सांगितलं ना तसं वागायचे महाराज. जसं सांगितलं तसं वागायचे. गणपती बाप्पा फार गोड होते महाराज. सर्वांना एकत्र घेऊन चालायचे. कोणाचा राग नाही, कोणाचा द्वेष नाही, कोणाचा मत्सर नाही, कोणाचं काही सुद्धा नाही. सर्वांना एकत्र घेऊन चलत असणारे हे गणपती बाप्पा होते. सगळेजण त्याच्यावर अतिशय प्रेम करत होते. आणि मग मात्र त्यांची मित्र कंपनी झाली महाराज. कोणती? उंद्र. उंद्र म्हणजे मित्र झाले त्याचे. आता उंद्र सुद्धा या गणपती बाप्पाचं वाहन उंदीर का झाला ही सुद्धा देवी भागवतामध्येच कथा आहे बरं का. हे उंदीर आदल्या जन्मात कोण होता, काय होता, हे सगळं आहे ना ते देवी भागवतामध्ये. म्हणून या ठिकाणी हे उंदीर गणपती बाप्पांचं वाहन झालं. अशा अनेक या ठिकाणी कथा वर्णन करून सांगितल्या महाराज. किती सांगाव्या, किती काय सांगावं तुम्हाला. जेवढ्या जेवढ्या मला मुखपाठ आहे तेवढ्याच सांगत आहे मी. आणि जेवढ्या राहिल्या त्यात राहूनच जात आहेत. काय सांगावं याच्यात? एवढा मोठा सागर आहे हा सागर. आणि हे सागर एवढा मोठा आपण काय पिऊ शकणार आहे? त्याचा स्पर्श सुद्धा होणं शक्य नाही. मोठ्या इकडे मात्र तारकासूर मारल्या गेला आणि तारकासुराचे 2 असणारे पुत्र ते मात्र आता विचार करू लागले. ते भगवान शंकराचे भक्त होते. भगवान शंकराचं रात्रंदिवस त्या ठिकाणी स्तवन करणारे, स्मरण करणारे, पूजन करणारे होते. आणि त्याला मात्र आता राग आला. अरे आपण अजन्म भगवान शंकराची तपश्चर्या केली. भगवान शंकराला रात्रंदिवस त्या ठिकाणी आपण मानलेलं आहे आणि यांनीच आमच्या पित्यांना मारून टाकलं. आम्हाला म्हणजे आमच्या पित्याला मारून टाकलं. आम्हाला कसं करून ठेवलं? वनवास करून ठेवलं देवानं. आणि असा कसा दयाळू देव आहे? देवाजवळ तर दया असती असं ते अनेक प्रकारांनी विचार करू लागले. आणि मग मात्र यांनी सुद्धा भगवान शंकराला एक असं वरदान मागून घेतलं महाराज. ते वरदान म्हणजे एक त्रिपूर तयार केलं त्यांनी. त्रिपूर तयार केलं आणि त्रिपूर तयार केलं. त्या त्रिपुरामध्ये राहत असताना आता सगळ्यांना
काय होऊ लागलं, त्या त्रिपुराचा त्रास होऊ लागला सगळ्या देवतांना त्रास होऊ लागला. म्हणून सगळ्यांनी देवतांनी सांगितलं, हे बघा भगवान शंकर तुम्ही मोठे भोले आहेत, तुमचं थोडं कोणी भजन केलं की तुम्ही लगेच प्रसन्न होता आणि लगेच वरदान देऊन टाकता, पण याचा त्रास सगळ्या देवतांना भोगावा लागतो. हो, आता बघा ना, तारकासुराच्या पुत्रांनी या ठिकाणी काय केलं तर एक त्रिपूर तयार केलं. त्या त्रिपुराचा सर्वांना फार त्रास होत आहे, काय करावं सांगा. मग सांगू लागले, हे बघा ते त्रिपूर जरी तयार त्यांनी केलं असेल तरी पण, कारण ती मुलं होती 3 जण, 3 मुलं होते तारकासुराचे. एक होता तारकाक्ष, एक विद्रुन्माली आणि एक कमलाक्ष, असे 3 पुत्र होते त्यांचे. आणि त्या पुत्रांनी त्रिपूर तयार केलं. आणि मग आता हे त्रिपूर दुसरं कोणी नाही तर तुमच्याच हातानं नष्ट झालं पाहिजे असं त्यांनी वरदान मागून घेतलं. मग भगवान शंकरांनी सांगितले, बघा तुम्हाला त्रिपूर मी करण्याची आज्ञा तर देतोय आणि हे त्रिपूर सुद्धा त्याच्यात तुम्ही राहू शकता, परंतु तुम्ही जेव्हा जेव्हा अधर्म करसाल ना तर हे त्रिपूर मी स्वतः येऊन नष्ट करून टाकेल. त्याला वाटलं भगवान शंकर आमचे आराध्य, आम्ही त्यांचं पूजन करतो, हे काय करणार आहे, आम्ही जेव्हा जेव्हा ते इकडे त्रास देऊ आणि इकडे आराधनाही करू असं त्यांना वाटलं. पण देव संत जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो ना तेव्हा तेव्हा ते कोणाचंच ऐकत नसतात. जसं जसं समजा त्या ठिकाणी जे कर्म करावंच लागतं ते करणं त्याला अत्यंत गरजेचं असतं. आता राजा रावण अतिशय भगवान शंकराचा कोण होता, भक्त होता ना, भक्त होता, पण ती एकीकडे त्रास देऊ लागला आणि एकीकडे भगवान शंकराची भक्ती करू लागला. पण भगवान शंकरांनी शेवटी मी तुझ्या लंकेमध्ये यायला तयार आहे, पण एक माझी आठ आहे. काय आठ आहे, आता मी या शिवलिंगामध्ये म्हणे माझं सगळी शक्ती प्रदान करतो आणि याच्यामध्ये मी विलीन होतो या शिवलिंगात, आणि हे शिवलिंग घे तू आणि तुझ्या नगरीमध्ये जाऊन याचं प्राणप्रतिष्ठा कर, म्हणजे त्या ठिकाणी ठेव म्हणे शिवलिंग. पण जर का तू वाटणं कुठं जर शिवलिंग ठेवशील तर पुन्हा मी तिथून उठणार नाही आणि परत तुझ्या नगरीमध्ये पुन्हा कधीच येणार नाही असं सांगितलं. ते म्हणे काय हरकत नाही देवा, आहो तुम्हाला उचलतो तर डायरेक्ट म्हणे लंकेमध्येच नेऊन ठेवतो, वाटणं ठेवीतच नाही म्हणे. असं जेव्हा केलं ना महाराज, तेव्हा देवदेवताला वाटलं जर भगवान शंकराला हे घेऊन गेला बाकीच्यांचं कसं व्हायचं. मग सगळ्यांनी एक उपाय केला ना, उपाय करून गणपती बाप्पा सुद्धा त्याच्यात सामील झाले. गणपती बाप्पानी एका गुराख्याचं रूप धरलं आणि गुराख्याचं रूप धरलं आणि गुर येऊन चारू लागले वनामध्ये. हे आपला दशानंद, दशानंद त्याचं नाव. आणि दशानंद असणारा म्हणजे राजा रावण, त्यांनी त्या शिवलिंगाला हातावर घेतलं आणि निघाला महाराज. त्याला वाटलं मी आता जातो, फार बलवान समजत होता ना स्वतःला, आणि मग निघाला तो शिवलिंग घेऊन. पण गणपती बाप्पाने सर्व देवदेवतांनी त्यांची एक अशी आयडिया केली. कोणती, त्याला असं म्हणजे बाथरूमला जायची एवढी वेळ यायला लागली आणि आता शिवलिंग घ्यावं आणि शिवलिंगा सहित बाथरूमला जावं तर हे पाप होईल आपल्याच्यानं. काय करावं काय करावं विचार केला महाराज. जवळपास कोणी दिसत नाही, हे शिवलिंग खाली ठेवता येत नाही, जवळ कोणी दिसत नाही, काय करावं. तेवढ्यामध्ये गणपती बाप्पा असे खांद्यावर काठी टाकलेली आणि गुराख्याच्या रूपामध्ये चालले आपले ढोरांच्या मागे, आणि ढोराला हाकू लागली. यानं पाहिलं म्हणे ए इकडे इकडे ये म्हणे. आले गणपती बाप्पा जवळ. आल्याच्या नंतर सांगितलं हे बघ बाळा, मला जरा बाहेरून जाऊन यायचं म्हणे, हा, आणि फार त्रास होत आहे. मग जा ना म्हणे, तुम्हाला कोण धरले म्हणे. पण तसं नाही, एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे, हे जे शिवलिंग आहे ना, हे शिवलिंग मला तिकून येऊस्तोवर फक्त तू ये. ते म्हणे मला काय, तुम्हाला एवढ्याहून येऊस्तोवर वेळच किती लागते, त्याला मी घेतो ना शिवलिंग. आणि घेतला महाराज त्यानं शिवलिंग. घेतल्याच्या नंतर त्याला वाटलं मी आता लगेच करून लगेच बाहेर येतो असं वाटलं त्याला. आणि मग गेला महाराज. गेल्याच्या नंतर अहो अशीच त्यानं केली की लगेच त्याला यायची, त्याला सारखं ते प्रॉब्लेम सुरू झाला. गणपती बाप्पा म्हणले ओ किती वेळ बसता तिकडे, या ना लवकर. ते म्हणे जरासं थांबा जरासं थांबा जरासं थांबा करता करता ते म्हणे हे बघा आता तुमची हद्द झाली बरं का, हा तुम्ही मुद्दाम होऊन करताय ना म्हणे असं.
मला जड व्हावं म्हणून एवढूस लेकरू पाहून एक तर शिवलिंग दिला आणि परत तुम्ही येतच नाहीत, असं कुठं असतं का म्हणे? असा आतापर्यंत मी असा माणूसच पाहिला नाही म्हणे इतका वेळ बाथरूमला जाणारा. हा तुम्ही मुदाम करताय म्हणे. हे बघा आता आले तर बरे, नाही तर ठेवतो शिवलिंग खाली. अरे थांब करत करत ते म्हणे नाही नाही या लवकर, नाही तर ठेवतो. असं करत करत शेवटी महाराज त्याला तिथून काय दिसता येई ना, आणि ही इकडं सुरूच ठेवलं. शेवटी त्या गणपती बाप्पांनी शिवलिंग ठेवून दिलं महाराज खाली. शिवलिंग ठेवल्या बरोबर याचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि ते पळतच आला म्हणे अरे थांब. ते म्हणे थांब कशाचं, माझं वजन झालंय. ठेवून दिला शिवलिंग खाली आणि त्याच जागी भगवान शंकराचं त्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा झाली महाराज. तिथंच शिवलिंग राहिला, पुन्हा गेला नाही. रडू लागला दशानंद. अरे जर अहंकारानं जरी भक्ती करत असाल ना तुम्ही, तरी ती देवाला पसंत नाही, अजिबात नाही. देवाला आवडल असं काहीतरी कार्य करावं, हे की. आणि देवाला न आवडणारं कार्य कराल तर देवाला सुद्धा आवडत नाही. म्हणून महाराज म्हणतात आवडे देवास तो का प्रकार, आवडे देवास तो का प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार, तो करा प्रकार. नुसता ऐकाच नाही तर करा सुद्धा, हे की नाही. जे देवाला आवडल तसंच करावं, जे देवाला आवडल तेच ऐकावं. नाहीतर आपल्याला ऐकायची काही बी सवय लागली महाराज. कथा कीर्तन ऐकायला नको वाटायले. कथेला निघली बाई आणि येता येताच म्हणजे काय सांगावं, हळूहळू दोघी जणी बोलायला लागले अशा एकमेकीला. त्याला मला तर ऐकायलाच येत नाही जोऱ्यानं बोललं तरी बरं का. आणि एकमेकी अशा हळूहळू बोलायला लागल्या. तिसरीला वाटतं ह्या काय बोलत असतील ना. ती कथेला निघली ना बाई, तू कथेला मंडपातच ये ना, काही का बोल ना, काय करायचे तुला. नाही बाई, ऊन लागायले, पायात चप्पल नसली तरी, पाय पोळायलेली असली तरी ती कलटी मारणारच की नेमकं काय बोलत असतील. जाणार जवळ आणि गेल्याच्या नंतर त्या गप्प होतात. त्या म्हणतात नाही काय बोलू लागल्यावर, आणि मला पाहिलं की गप्प झाले आहे का नाही. काय विषय होता तुमचा? अहो काय नाही, असंच येरी बोलला. येरी नाही, काहीतरी गप्पा होत्या तुमच्या. अहो होत्या, बसा जरा असं सांगते तुम्हाला. अशा उभ्या उभी सांगता येतात का त्या? नाही, बसा जरासं. मग लगेच पाणी म्हणते, पाणी दे बरं माय जरासं. आणि चप्पल काढायची, बसायचं. आणि बसायल्याच्या नंतर मग काय झालं मग सांगायचं. पुन्हा तिघीचं झालं कुजूबुजू सुरू. तिसरी आली ती त्याच्यात सामील, चौथी आली ती त्याची सामील. इकडं अर्ध्याला उभार कथा होऊन जाती महाराज. आणि लोकांच्या व्यथा सांगत बसतात. असा प्रकार आहे. त्याच्यानं देवाला आवडल असंच ऐकावं आणि देवाला
आवडल असंच करावं. मग देवाला काय आवडतं? एक तर त्याच्या कथा कीर्तन ऐकायला यावं असं आवडतं, त्याचं नाव घ्यावं असं आवडतं. त्याला काय आवडत असतं की माझं जो भक्त नाव घेतो ना लय आनंदी होतो महाराज. ते जाऊ द्या, एवढ्या स्टेजवरती तुमचे पार पाहुणे आले कुठून कुठून ऐकायसाठी, बर का. आपले आपले धरा आता, आपले आपले पाहुणे सोयरे धायरे युवाई इनबाई तिचे युवाई इनबाई हे लगे एवढे मोठे पाहुणे आले. आणि तितक्या पाहुण्यामध्ये आता इथं या ठिकाणी जो महाराज कथा करतो ते जर त्याच्यामध्ये तुमचं नाव घेत असेल, बर का, ज्याचं त्याचा विचार करा. आता तुमचं नाव घेत असेल तर तुम्हाला पाहुण्याच्या देखत तुमचं नाव घ्यायलेलं किती चांगलं वाटलं खरं सांगा. अंतःकरणाला इतकं कूलर लावायची गरज पडणार नाही, इतकं आतमध्ये गार गार पडत जाते, इतकं चांगलं वाटते महाराज. काहून बाई एवढ्या लोकांमध्ये, आणि परत आमची युवाई इनबाई त्यांची युवाई इनबाई होते, त्याच्या देखत माझं एवढ्या लोकात नाव घेतलं बघा ताईनं, आणि किती मस्त वाटते. अरे आपण सर्वसाधारण असून आपल्याला चांगलं वाटते नाव घेतलेलं, तो तर जगाचा मालक आहे, त्याला सुद्धा आपण नाव घेतलेलं फार आवडतं महाराज. मग का घेऊ नये आपण त्याचं नाव? याचं त्याचं नाव घेण्यापेक्षा त्याचं घेतलं पाहिजे महाराज. त्याचं नाव घेतलेलं त्याला लय आवडत असतं, आणि म्हणून त्याचं नाव घ्यावं. कथा कीर्तनाला येत असताना याच्या त्याच्या घरी बसण्यापेक्षा नीट मंदिर आणि मंदिरातून घर, आणि म्हणजे जेवण, मग जेवण सुद्धा आहे की नाही असा प्रकारे. आणि म्हणून देवाला आवडल असं केलं पाहिजे. अशा ठिकाणी यश सांगितलं की मग हे गणपती बाप्पांचं वर्णन चालू आहे ना महाराज. आणि मग या तारकासुरांच्या पुत्रांनी असं त्रिपुर तयार केलं आणि देवाला आवडलं नाही महाराज. अनेक प्रकारांत त्रस्त करून टाकलं. एक दिवस भगवान शंकरांनी त्या त्रिपुरांचा सुद्धा नाश करून टाकला. अनेक या ठिकाणी कथा आलेल्या आहेत. आणि या कथेमध्ये परत आता इथं कोणी कार्य करते नाही, तर आपल्याला गणपती बाप्पांचा या ठिकाणी विवाह करायचा होता. आणि विवाह केल्याच्या नंतर त्याच्यासाठी गणपती बाप्पा तयार करायचे होते. रिद्धी सिद्धी आणि बुद्धी तयार केल्या. आता वेळ नाही ना, उद्या लग्न लावू आपण, आता नाही होत. अशा प्रकाराने सांगितलं. अनेक या ठिकाणी कथा वर्णन करून सांगितल्या महाराज. आणि या कथेमध्ये परत सांगितलं की भगवान शंकराच्या जो कोणी सांगितलं इथे स्तवन करेल, जो कोणी त्याचं स्मरण करेल, जो कोणी त्याचं स्मरण करेल त्याला शिवगणाची म्हणजे शिवलोकांची प्राप्ती होईल, प्रत्यक्ष कैलासावरती राहण्याचा योग प्राप्त होईल. आणि म्हणून माणसानं देवाची भक्ती केली पाहिजे. एकदा सर्वांनी भजन करूयात बरं का. जेव्हा भक्तीची मला जाण तुला गळ्याची माझ्या हॅलो जेव्हा भक्तीची माझ्या जाण तुला गळ्याची माझ्या किती दिवस तुझा वनवास ग तुला द्यायचा तेवढा दे तू मला त्रास ग अंबाबाई तू माझा विश्वास ग तुला द्यायचा तेवढा दे तू मला त्रास ग
अंबाबाई तू माझा विश्वास माझ्या जाण तुला गळ्याची माझ्यान मला भक्तीची माझ्या जाण तुला गळ्याची माझ्यान किती दिवसाचं तुझा वनवास ग किती दिवसाचं तुझा वनवास ग तुला द्यायचं तेवढं दे तू मला त्रास ग अंबाबाई तू माझा विश्वास ग द्यायचं तेवढं दे तू मला त्रास ग वेडाबाई तू माझा विश्वास कसं जुनं माझं झालं या लाचार तुझ्या येईना अन्न पाण्याचं दैन घास ग वेडाबाई तू माझा विश्वास ग तुला द्यायचा तेवढा दे तू मला त्रास ग अंबाबाई तू माझा विश्वास ग आज माझा चलतोया श्वास ग अंबाबाई तू माझा विश्वास ग तुला द्यायचं तेवढा दे तू मला त्रास ग वेडाबाई तू माझा विश्वास ग
आकाशवाणी तरी तुरतीचास ग आंबाबाई तू माझा विश्वास ग द्यायचा तेवढा ते तुम्हाला आंबाबाई तू माझा विश्वास माझं जाणं तुला गळ्याची माझ्यान जेव्हा भक्तीची माझं जाणं तुला गळ्याची माझ्यान किती दिवसाचं तुझा वनवास ग किती दिवसाचं तुझा वनवास ग तुला द्यायचं तेवढं दे तुम्हाला त्रास ग आंबाबाई तू माझा विश्वास ग द्यायचं तेवढं दे तुम्हाला त्रास ग बाई तू माझा विश्वास अशा प्रकाराने आजच लग्न होणार आहे बरं सगळी तयारी झालेली आहे म्हणून या ठिकाणी गणपती बाप्पांचं खूप गोड वर्णन सांगितलं आणि पुढे म्हणतात बऱ्याच काळापर्यंत कार्तिकी स्वामी दक्षिण प्रांतामध्ये बऱ्याच काळापर्यंत दक्षिण प्रांतामध्ये कार्तिकी स्वामी राहू लागले आणि एक दिवस मात्र आई वडिलांची त्या ठिकाणी इच्छा असती महाराज लेकरू किती दिवस जरी बाहेर असलं तरी एकदा तरी लेकरांना भेटावं किंवा लेकराला इकडे घेऊन यावं लेकराला वाटतं आई वडिलांना भेटावं कार्तिकी स्वामी एक दिवस कैलास पर्वतावरती आपल्या माता पित्यांना भेटण्यासाठी आले महाराज आल्याच्या नंतर मग मात्र आता बऱ्याच काळापर्यंत तेही कैलासावरतीच थांबल्याच्या नंतर पार्वती आणि भगवान शंकर दोघे एकमेकांमध्ये संवाद करू लागले का हो आता आपले दोन्हीही बालक ते दोघ जण भाऊ फार आनंदाने खेळू लागले महाराज खेळत असताना दोघं एकदम आनंदाने राहू लागले एकमेकांची थट्टा मस्करी करत असत आणि दोघही लहानाचे मोठे झाले आता आणि मग भगवती पार्वती म्हणू लागली आपल्या मालकाला का हो मला असं वाटतंय स्वामी का आपले पुत्र आता तुमचा बूट त्यांना यायला लागलाय काय झालंय बापाचा बूट मुलाला यायला लागला की त्या मुलांना असं सांगू नये फक्त मुलांनी काय म्हणायचं बाबा तुमचा बूट मला यायलाय हो एवढ्यामध्ये बापानं समजून घ्यावं की याला काय म्हणायचं बापानं समजून घ्यावं की आता माया पोराचं लग्न करावं लागतं आणि पोरानं असं म्हणून थोबाड घेऊन बापा पुढे म्हणू नये बाबा माझं लग्न करा हे उद्धटपणा झाला महाराज काही नाही बापाला याच मध्ये सांगायचं बाबा मला तुमची चप्पल यायली हो ही कसं असतं हे मर्यादेचं बोलणं असते महाराज एकमेकाची मर्यादा याच्यामध्ये बापानं समजून घ्यावं बस माझी चप्पल तुला यायली ना 100% यावर्षी सुनमुख पाहिल्याशिवाय राहणार नाही आणि अशा प्रकाराने सांगू लागली भगवती पार्वती आहो दोन्ही पोराला तुमचे बुट यायले म्हणे मग विचार करा ना काहीतरी मग तुझं म्हणणं काय आहे पार्वती मला असं वाटते का पोरांचे लग्न करून द्यावे मला लय कटाळा आला तर काम करायचं बघा काय सांगावं 2-2 पोरं लग्नाला आले तरी सुनेचा एक काही पता नाही मग म्हणे मग करायचे का लग्न हो मग कोणाचं करावं आधी या दोघा भावांनी ऐकला महाराज लग्नाची चर्चा दोघही पळत आले गणपती बाप्पा म्हणले बाबा माझंच करायचं आधी मोठे मस्करी करत होते ना म्हणले माझं अगोदर लग्न झालं पाहिजे कार्तिकी म्हणलं वा रे वा अरे मी मोठा आहे ना माझं आधी झालं पाहिजे परत म्हणजे तुझं लग्न आधी केलं
तर परत लोक पाहुणे रावणे म्हणतील की या मोठ्याचं का लग्न झालं नाही, काय प्रॉब्लेम आहे, म्हणून आधी माझं झालं पाहिजे. गणपती बाप्पा म्हणले काय होत नाही, जाऊ द्या माझंच करू द्या म्हणे. मी कसं आहे तुमच्यापेक्षा मोठा दिसायला लागलो, अंगामध्ये कसं आहे म्हणे, आणि तुम्ही वाळून गेलेले, त्याच्यानं माझं लग्न आधी. अशा दोघांचं खरंच भांडण सुरू झालं ना महाराज. ते म्हणे माझं लग्न आधी, ते म्हणे माझं लग्न आधी. आता हे दोघं नवरा बायको पाहायला लागले, अरे कोणाचं लग्न करावं आधी, या दोघांचं कसं भांडण, आणि एकदाच सुना भेटतील म्हणून काय गॅरंटी. आता तर एकच सून भेटण्याची गॅरंटी 100% नाही. आणि उगच आता हे राहिलेले जे पोर आहे ना महाराज, यांनी उग आपलं 4-2 वर्ष मायबापात गणगोतात काढावं, आणि नीट जेव्हा नाशिकला आता कुंभमेळा होणार आहे, प्रयागराजला तर काही गेले नाही तुम्ही, नाशिकला कुंभमेळा होणार आहे. त्या कुंभमेळ्यामध्ये आमच्यासारख्या महाराज मंडळींना फोन करा की आमच्याकडे पैसे नाही, तुम्ही भगवे वस्त्र घेऊन या म्हणून. आम्ही नीट भगवे वस्त्र तुम्हाला घेऊन येतो, रुद्राक्षाच्या माळा घेऊन येतो मोठ्या मोठ्या, आणि नीट तुम्ही दाढी आणि कटिंग वाढवायची आणि नीट कुंभमेळ्यात जायचं. बघा आता बायकाच्या नादी लागायचं मोठं कठीण झालं, म्हणून बायकाच्या नादी लागायचंच नाही. आणि 4-2 वर्षासाठी बदनामी करून घ्यायची बी, कारण आता काही काही पोरायला 30-35 वर्ष झाले, बायका भेटायचा पताच नाही. मग आता उगाच 40 वर्ष झाल्यावर तर अर्धी जिंदगी गेली, मग कशाला उगाच थोड्यासाठीच, त्याच्यानं उगा बटा लावून घ्यायचाच नाही. एक पदवी तरी प्राप्त होऊन जाईल तुम्हाला ब्रह्मचारी. म्हणून नीट कुंभमेळा बघायचा एखादा. अशा प्रकाराने मग गणपती बाप्पांना आणि कार्तिकेय स्वामींना दोन्ही सुना कशा एकदा येतील. मग या दोघांनी एक आयडिया केली. महाराज असंही म्हटले, पोरांनो तुम्ही दोघं भांडणं करू नका. म्हणले मग कोणाचं लग्न आधी करणार. म्हणले असं लग्न करू आम्ही की तुमच्या दोघांना एक शर्यत लावणार आहे. कोणती शर्यत. म्हटले काय नाही, जो कोणी पृथ्वीची प्रदक्षिणा सगळ्यात आधी करील तुमच्या दोघांपैकी त्याचं लग्न अगोदर. आता ही आठ टाकली महाराज मायबापानं. मायबाप कोणती गोष्ट करतात का लेकरांच्या भल्यासाठीच करत असतात, कधी मायबापांना वाईट व्हावं असं वाटत नाही बर का. आणि म्हणून अशी आठ जेव्हा टाकली ना महाराज, तेव्हा गणपती बाप्पा म्हणले ठीक आहे बाबा, मी तर म्हणले माझं वाहन काय आहे, फॉर्च्युनर गाडी आहे म्हणले माझी, आणि याची सुझुकी पहिली डुक 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 कधी चलल. गणपती बाप्पांची सुझुकी म्हणजे उंदीर मामा कधी चालणार आहे. आणि कार्तिकेय स्वामीचं वाहन फॉर्च्युनर गाडी म्हणजे मोर आहे महाराज, दोन्ही पंख उडवली की कुठल्या कुठं बी जाऊ शकतात. आणि मग त्यांनी विचार केला, बस म्हणले मीच आधी पृथ्वीची प्रदक्षिणा घालणार. आणि काय सांगावं महाराज, जेव्हा शर्यत दिल्या बरोबर गणपती बाप्पांनी लगेच मोराचं आवाहन केलं आणि मोरावरती बसले की लगे निघाले पृथ्वीची प्रदक्षिणा करण्यासाठी. गणपती बाप्पा शांत बसले, डोळे लावून जरासं शांत बसले. बसल्याच्या नंतर पार्वती म्हणली, गणपती अरे गणेशा तू कधी निघणार आहे, निघ ना म्हणे लवकर, एक तर तुझं पेट्रोल संपत आहे गाडीतलं, नाहीतर गाडी बंद पडते, तुला किक मारू मारू बेजार व्हावं लागतं, लवकर निघ, कधी होईल प्रदक्षिणा. ते म्हणे हे बघ आई तू त्याची काळजी करू नको. मग म्हणे काय नाही, माझे पिताश्री कुठे म्हणे. मग म्हणे ते इथंच आहेत. आणि गेला महाराज, आईचा हात धरला, बापाचा हात धरला, दोघालाही धरला आणि उंच आसनावर नेऊन बसवलं. बसवल्याच्या नंतर मस्त एक गडवा भरून आणला, म्हणजे त्यांच्या पूजेचं सगळी सामुग्री आणली, सगळी आणली, त्यांचे पाय धुतले, दोघांची पाद्यपूजा केली आणि दोघांना आरती ओवाळली, त्या दोघांना नमस्कार केला. आणि नमस्कार केला आणि 1 प्रदक्षिणा, 2 प्रदक्षिणा, 3 प्रदक्षिणा, असे किती घातल्या, 7 प्रदक्षिणा घातल्या महाराज. किती, 7. पार्वती म्हटली काय करतोय रे गणेशा तू इथेच, अरे जा लवकर तिकडं, कार्तिकेय स्वामी पूर्ण प्रदक्षिणा करून यायची वेळ आली तरी तू इथे काय करतो. ते म्हणे माझं जे कार्य सांगितलं तुम्ही तेच करतोय. म्हणे इथंच किती वेळ बसतो बाबा, लवकर आटप. पटकन 7 प्रदक्षिणा घातल्या, नमस्कार केला आणि बापाला म्हणतो बाबा द्या माझं लग्न करू. महादेव पाहतच राहिले त्याच्याकडे, म्हणे वेडा गिडा झाला का, अरे पृथ्वी प्रदक्षिणा. ते म्हणे 1 नाही 7 केल्या, 7. काय म्हणे 1 प्रदक्षिणा केली नाही, मी 7 प्रदक्षिणा केल्या. 7 कशा काय 7? अहो तुम्हीच तर सांगताय ना म्हणे,
तुम्हीच तर म्हणजे हे भगवान शंकर काय आहेत? आदिनाथ गुरु सकळ शिधांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, सगळ्यात अगोदरचे गुरु कोण आहात? तुम्हीच आहे. मग गुरुनं जसा उपदेश केला तसं तर आचरण करावं लागेल ना. म्हणे कसं काय? मग गुरुनच सांगितलं होतं म्हणे की कोणत्या तीर्थक्षेत्राला जाण्यापेक्षा, कोण्या पृथ्वी प्रदक्षिणा करण्यापेक्षा आई वडिलाची जरी समजा पूजा केली, आई वडिलांना नमस्कार